पंढरीनाथ भगवान की आता बसलेले फक्त बसून बसून जय म्हणा. या मोठ्या बॉक्स मधला आवाज कमी करा, तुताऱ्यातला आवाज वरचा करण्यातला आवाज कमी करा. पंढरीनाथ भगवान की करा अजून कमी. घरी झोपणार तर आवाज जाऊ देऊ नका. आदिशक्ती मुक्ताबाई की कीर्तन माझ्याकडून जे तुमच्याकडे. आणि जो काही इफेक्ट द्यायचा आहे तो मॉनिटर मध्ये द्या. हे मोठ्या ठाळकऱ्यांना तिथं काय ठेवायचं सगळं तूच ऐका ठेवायचं. सगळेजण काढा. चला पटापटा. तुम्ही थांबा कोण. हा फक्त हा हे घराघरीचे कार्यकर्ते बसा तिथं. बसा तिथं. बस खाली. आता बस इथं बसा. इकडे दोन कोण हा छान. बस. माऊली ज्ञानेश्वर महाराज की असं कीर्तन माझ्याकडून जे तुमच्याकडे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी तुका म्हणे जाती तापदर्शनी विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी
अजम रुक्मिणी प्राण संजीवनम तम परम धाम कैवल्यमेकं तुर्यम प्रसन्न प्रपन्न हार्ति देव देवम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम समचरण सरोजम सांद्रणीलाभुदाभम जगन्नीत पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलं चिन्तयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुजतेजं स्फुरितं प्रदेशं वेदेन्द्रादिदेवो सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी दया ज्ञान शांती तिथे योग निष्ठा मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा अलौकिक लीला किती आठवावे श्री स्वामी समर्था नमो नम्र भावे मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या शुद्ध बीजा कोटी फळे रसाळ गोवटी मुख्य अमृताची वाणी देह देवाचे कारणी प्रस्तुत संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला प्राप्ताभंग जगत उद्धारक जगत वंदनीय वारकरी संप्रदायाचे कळस देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण पंचम वेदाचे निर्माते संत तुकोबांचा साधूची काही लक्षणं सांगणारा आजचा अभंग आहे. साधूचं प्राकट्यीकरण देवाला आवडतं, साधूचं जगणं वागणं भगवंताला आवडतं, साधूचा परमार्थ देवाला आवडेल यात काय नवल आहे. साधूचा प्रपंच देखील देवाला आवडतो, साधूचं बोलणं भगवंताला आवडतं यात काय नवल आहे. साधूनं देवाला शिव्या जरी घातल्या तरी त्या देवाला गोड लागतात. सज्जन हो, तुकोबांचा प्रत्येक अभंग हा आरशाच्या दर्जाचा आहे. ऐकताना ताडगावकर, महाराजांचा अभंग म्हणजे साक्षात आरसाच आहे. मला असं वाटतं प्रत्येकाच्या घरामध्ये एखादा तरी आरसा असावा, प्रत्येक वाडीमध्ये एखादा तरी आरसा असावा. मला असं वाटतं प्रत्येक भजनी मंडळात सुद्धा एक आरसा असला पाहिजे. मला असंही वाटतं प्रत्येक गावामध्ये सुद्धा एक आरसा असावा. आरसा का असावा? आरसा लवाडी कधी करत नाही. आरसा का असावा? आरसा खोटं कधी बोलत नाही. आरसा कीर्तन सोडून दुसरीकडे लक्ष देत नाही. आरसा समोर पाहतो. आरसा कुठं पाहतो? समोर पाहतो. माणसानं आरशासारखं जगावं. किती लाख रुपये आरशाला दिल्यानंतर तो खोटा बोलेल सांगा? किती कोट रुपये दिल्यानंतर आरसा लबाडी करेल सांगा? महाराजांचा गाथा म्हणजे पाचव्या वेदाची निर्मिती आहे. तुकोबांनी लिहावं आणि ते अक्षर भगवंताला प्रिय व्हावे. माणसं गाथा उडवण्याचा प्रयत्न करत होती आणि महाराजांचा गाथा पाण्यावरती तरंगत राहावा म्हणून दगड धडपडत होती. महाराजांच्या लेकीला दूध मिळावं म्हणून अख्खं गाव फिरले तुकोबा भागीरथी, पण लेकीला पाहिलं की दरवाजा लावून घेत होते. कोण? दगड का माणसं? माणसं. महाराजांच्या 7.5 वर्षाच्या पोरीला पाहिलं की आठ्या तयार होतो त्या लोकांच्या कपाळावर. कुणाच्या? दगडांच्या का माणसांच्या? माणसांच्या. महाराजांच्या लेकीला पाहिलं की राग येत होता. कुणाला? दगडाला का माणसाला? तिनं कब्बर दूध मागितलंय गावाकडे. काय मागितलं? कब्बर दूध. पण गावानं कब्बर दूधही नाही दिलं. माणसं दारं आपटत होती आणि दगडाचा नंदी दूध देत होता. मला उत्तर पाहिजे तुमच्याकडनं ताळगावकर. 50वा वर्ष सुवर्ण महोत्सव आपला. मला सांगा, जी माणसं गाथा बुडवायचा प्रयत्न करत होती आणि जी दगड गाथा तरंगत राहावा म्हणून धडपडत होती, या दोन्हीतलं प्रामाणिक कोण? माणूस का दगड? ताळगावातले बोलतात ना, जे बोलत नाहीत ना ते माणसं असतात आणि जे बोलतात ना ते दगड असतात. हे सिद्ध करून दाखवतो. दगड प्रामाणिक असतात, माणसं लबाड्या करतात. चोरी माणूस करतो, केलेली चोरी सापडून द्यायला पोलीस,
कुत्र्यांची मदत घेतात. पोलिसांचा जेवढा कुत्र्यांवर भरोसा आहे, आता बोला दगड प्रामाणिक का माणूस प्रामाणिक? दगड. शामरावचं रामभाऊचं दुपारी बांधाचं भांडण मिळतं, आमच्याकडे त्याला दुरा म्हणतात, ताल म्हणतात. बरोबर बांधावरती दगड जोडला जातो. शामरावला सांगितलं आजपासून बांधाच्या पलीकडे तू, रामभाऊ काय आजपासून बांधाच्या अलीकडे तुम्ही. मिटलं भांडण. पोलीस पाटलानं, सरपंचानं, ग्रामपंचायत सदस्यानं, तलाट्याने तो दगड लावला. 15 दिवसानं दगड बांधावर नव्हताच. शामरावच्या वावरात 5 फुटानं आढळून आला. मग दगड गेला असेल का नेला असेल? दगड जात असतो का नेला जात असतो? मग आता खरं खरं सांगा, तुम्हाला दगडाची शपथ आहे, दगड प्रामाणिक का माणूस प्रामाणिक? जितका दगड प्रामाणिक आहे ना तितका माणूस नाही. महाराजांकडे पाहिलं की दरवाजे आपटेच होते लोक, माणसं बेईमान होती, दगड प्रामाणिक होता. बोलू द्या मला. अरे ज्या दिवशी दगडाने बुक्का लावतो ना माणूस, त्या दिवसापासून दगडाला कळून चुकतं आपल्याला देव म्हणतात. तो प्रत्येकाला सांगतो मला देव म्हणतात, मला देव म्हणतात, मला देव म्हणतात, मला विठोबा म्हणतात. ते सांगतो जगाला. ज्या दिवशी त्याला कळलं ना की आपल्याला विठोबा म्हणतात, त्या दिवसापासून त्यानं कमरेवरचा हात नाही उचलला. ज्या दिवशी त्याला ठाऊक झालं आपल्याला देव म्हणतात, त्या दिवसापासून त्याने विटेवरचा पाय नाही उचलला. दगडाला कळतं त्याला देव म्हणतात, माणसाला का कळत नाही माणसाला माणूस म्हणतात. उदाहरण क्रमांक 2, ज्या दिवशी दगडाला भंडारा लावला ना, त्या दिवसापासून दगड म्हणतो हा अरे मला खंडोबा म्हणतात. दगडाला सिंदूर लावला तर लोक त्याला मारुती म्हणतात. दगडाला गुलाल लावला तर लोक त्याला मसोबा म्हणतात. दगडाला बुक्का लावला तर लोक त्याला विठोबा म्हणतात. माणसाला कुठला गंध लावल्यानंतर त्याला माणूस म्हणतात? आहे का उत्तर? दगड प्रामाणिक आहे आजही, लबाड्या करतो तो माणूस आहे. तो माणसात यावा म्हणून तुकोबांच्या लक्षात आला. पाया पडले हो आमच्या. काय गंमत आहे? बापानं पोराच्या पाया पडावं का पोरानं बापाच्या? मला उत्तर हवंय. ऍक्टिव्ह पाहिजेत माणसं. मला ते घमळी माणसं आवडत नाही. राग येतो मला. घमळ कळतं का तुम्हाला? आमच्या नातेपुतेच्या भाषेत गायबान, तुमच्या साताऱ्याच्या भाषेत ज्ञान गेलेलं. जे कीर्तनात नसतं, प्रसन्न नसतं, पिंक कुबड काढून बसतं, त्याचं लक्षच नाही कीर्तनात, ते घमळच असत. उशिरा येतं. माझ्या लग्नात पुरीच्या मामाला 5 मिनिटं उशीर झाला होता, तरी मी मामा बदलवला होता. मी दुसरा आणून उभा केला होता. नशीब नवरीला उशीर झाला नव्हता, आता अजून बोसावे राहिलो. माझा मुद्दा आहे काय? बसलेले लक्ष द्या. अशी कधी बातमी ऐकली का? वाघाला राग आला आणि रागाच्या भरात वाघानं 2 खून केले. पण अशा कितीतरी बातम्या आहेत की माणसाला राग आला, रागाच्या भरात माणसानं 2 खून केले. म्हणजे लबाड्या करतो, चुकीचं वागतो तो माणूस आहे, इज्जतीनं राहतो तो दगड आहे. मला उत्तर पाहिजे तुमच्याकडनं. बापानं पोराच्या पाया पडावं का पोरानं बापाच्या? सासूनं सुनेच्या पाया पडावं का सुनबाईनं सासूच्या? पण कधी कधी तीच म्हातारी म्हणते सुनबाई तुझ्या पाया पडते, पण उलट बोलू नको. आता काय म्हणलं होतं सुनानं सासूच्या? तसं तुकोबरेने तुमच्या माझ्या पायाला हात टावावा तेवढी आपली पात्रता नाही. माफी मागून शब्द वापरतो तेवढी आपली लायकी नाही. पण पुढं तर हे जन न देखावे डोळा येतो कळवळा, आणि म्हणून लागोनी आपाया मिळवितो तुम्हाला कळे टाळी बोला मुखी नाम. ते मुखी नामच का? माझ्याकडे लक्ष द्या. 50 वर्ष आहे. या धर्माच्या मंडपातली एकही गोष्ट व्हायला जात नाही. तुळशीला घातलेलं पाणी, एखाद्या गाईला चाललेला घास, मंदिराला दिलेली देणगी, नामसप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा, आणि कीर्तनात बसून भगवंताचं नाव घेऊन वाजवलेली टाळी जगात कधीही व्हायला जात नाही. एवढ्या देवाच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. एकतर नाव घेतलं तर देवाचं तरी घ्यावं, अन्यथा आमच्या साधूचं तरी घ्यावं. मला कौतुक वाटलं. माझ्या डाव्या हाताला ज्ञानोबा पाहतात माझ्याकडे. दररोज वाचक असतात का वाचायला? भरपूर असतात ना. कमीत कमी 10-12 तरी असतील ना. 200 असतात का? कौतुक आहे. आणि हे तर
कोरेगाव तालुक्याची परंपरा आहे. एक वाक्य सांगू का? आज एवढं सुंदर वातावरण आहे. तू जर बाजूला सर ना तिथून, तुमचं काम नाही का ऑपरेटर आडवी येणारी पुढे थोडं बाजूला सारणं, तुम्हाला दिसत नाही. मी तुमच्याकडे माझा आय कॉन्टॅक्ट झालं पाहिजे. अपडेट पाहिजे माणूस. ऍम्बेसिडर गाडी अपडेट नव्हती, महाराज फेकून दिली. टायटनचं घड्याळ बंद पडलं, टाकून दिलं. अपडेट पाहिजे माणूस. नोकियाचा मोबाईल अपडेट नव्हता, मागं राहिला. असा अपडेट पाहिजे माणूस. चमक पाहिजे डोळ्यात. ज्ञानोबा तुकोबाचे प्रचारक होत आपण. जसं मंत्रिमंडळ तुमच्याकडे ना, तसं आमच्यात पण एक मंत्रिमंडळ आहे. आमच्याकडे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत. आमच्यात ते मुख्यमंत्री आहेत ज्ञानोबा. आमच्यात ते अर्थमंत्री आहेत नामदेव महाराज. वस्त्रोद्योग मंत्री पदाचं खातं दिलं कबीर महाराजाला. गुरुबा काकाकडे दिलंय सार्वजनिक बांधकाम मंत्री पद. आमची मुक्ताबाई गृहमंत्री झाली. आमची मुक्ताबाई शिक्षण मंत्री झाली. तिनं 3 दिवस सरळे केले. ज्ञानदेव, नामदेव आणि आपल्या सगळ्याचा आजोबा चांगदेव. महिला आणि बालविभागाचं खातं आमच्या जनाबाईने घेतलं. बरेच दिवस पद रिकाम होतं. वन्य आणि पशुसंवर्धनाचं खातं बाळूमामाकडे देऊन टाकलं. कायदे मंत्रिमंडळ तुकोबांच्या ताब्यात आहे. गृहमंत्री पद राहिलं होतं. लोक म्हणाले असं करा, गृहमंत्री जरा संवेदनशील असावा. गृहमंत्र्याला कुणी जरी बोललं तरी त्यानं म्हणलं पाहिजे मी पुन्हा येईन. आणि म्हणून आम्ही ते पद दिलं एकनाथ महाराजाला. म्हणजे यवन अंगावर एक मुंगला परिप्रसाद देऊन मुक्त केला. 108 वेळेला आंघोळ करून मी पुन्हा येईन असं मला म्हणायचंय. तुम्ही नागपूरच्या संत्र्या कोतडायला जाऊ नका. सगळे पद आहेत आमच्यात. कोण म्हणतं आमच्याकडे मंत्रिमंडळाने? आणि त्या मंत्र्यांचे आपण प्रचारक आहोत. नुसते प्रचारक नाही, स्टार प्रचारक आहोत आपण. काय कोणाला घाबरायची गरज आहे? हा महाराष्ट्र कोणी आभार गवाराची संपत्ती नाही. आमचा महाराष्ट्र चौघाची अमानत आहे. एक आळंदीचा ज्ञानोबा, 2 देहूचे तुकोबा, 3 आमच्या पंढरीचा विठोबा आणि 4 स्वराज्याचा खरा शिल्पकार छत्रपती शिवबा. म्हणजे आमचा महाराष्ट्र. प्रेम केलं माऊलीवर खांबानं. आज जसं ज्ञानोबाचं मंदिर आहे ना, तसं खांबाचं सुद्धा मंदिर आहे. आम्ही वेळे नाही धोत्र घालायला, परमार्थ करायला. खांबानं प्रेम केलं ज्ञानोबावर. खांब सजीव का निर्जीव? प्रेम केलं माऊलीवर. आज जसं माऊलीचं मंदिर आहे, खांबाचं सुद्धा नेवासाला देऊळ आहे. प्रेम केलं भिंतीनं ज्ञानोबावर. आज जसं ज्ञानोबाचं मंदिर आहे, तसं भिंतीचं सुद्धा मंदिर आहे. गेला आळंदीत तर पहा, प्रेम केलं रेड्यानं ज्ञानोबावर. रेडा ठाऊक आहे का तुम्हाला? आमच्याकडे त्याला टोनगा म्हणतात. तुमच्याकडे आहे का रेडा? तारगावर अरे असेल ना एखादा तरी रेडा. जो पांढऱ्या पट्ट्यावरनं गाडी चालवतो ना, तो रेडाच आहे. तुम्ही आरशी काढून टाकून देतो स्प्लेंडरचे, कोण? रेडा. देवळात आला तर चांगला बोल काढून निघून गेलेलं तिथे नेऊन लावतो, कोण? आज 5-6 दिवस झाले सप्ताह बसून अजून 1 रुपया त्यानं वर्गणी दिली नाही. कोणी? वारकऱ्याला कधी चहा पाण्याला सुद्धा तो बोलवत नाही, कोण? कुठल्याच कीर्तनाला चांगलं म्हणत नाही, तो कोण? कधीच परमार्थात येत नाही, तो कोण? येताना रिकामा पायाने येतो, जाताना दुसऱ्याच्या चपल्या घेऊन जातो, कोण? अखिल भारतीय मापकाळी संघटनेचा अध्यक्षच असतो, तो कोण? एवढा वेळा रेडा. पण प्रेम केलं रेड्याला ज्ञानोबावर. आज जसं माऊलीचं मंदिर आहे ना, तसं रेड्याचं सुद्धा मंदिर आहे. काय कधी कधी नवल वाटतं महाराज, सामान्य गोष्टी साधूवर प्रेम करून जर एवढ्या मोठ्या होतात. 50 वर्ष सत्ता केलाय तारगावानं. ज्यांनी चालू केला आणि ज्यांनी चालू ठेवला. मी धर्माच्या मंडपातनं सांगतो, ज्ञानोबा त्याच्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. तुला म्हणून नाही 50 वर्ष झालं. परमादरणीय परमश्रद्धेय गावावरती ज्यांचं प्रेम आहे ते आदरणीय कांतीलाल तात्या, ज्यांनी मला कीर्तनासाठी संपर्क केला होता, ते सुद्धा सरच आहेत. आदरणीय ज्ञानेश्वर भोसले सर, आजचं कीर्तन तेही सर. आदरणीय डॉक्टर साहेब आहेत, त्यांचं तर मोठं काम गावासाठी आहे. परम आदरणीय परमश्रद्धेय माझ्यावरती ज्यांचं नितांत प्रेम, नामवंत व्याख्यात आहेत ते. अगदी गोड बोलतात, सहज बोलावं, लोकांनी ऐकून घ्यावं आणि प्रेमात पडावं अशी वाणी ज्यांना दिली ते आदरणीय अक्षय दादा निकम, आदरणीय दीपकराव, ही सगळीच मंडळी, महाराज मंडळी. सगळ्यांच्या साक्षीने मला बोलायचंय. ज्यांचं सौजन्य आहे कीर्तनाला ते आदरणीय अण्णासाहेब, त्याचबरोबर अजून एक जण आहेत ना, हरिभक्त बराय दादासाहेब, अण्णासाहेब दादासाहेब, दोघांचंही सौजन्य आहे. मी पुढे बोलणार आहे पत्रिका घेऊन, ऐका. मी जाणीवपूर्वक मुद्दा सांगतो, आता ज्यांची नावं घेतली ना त्यांनी ऐका.
तुम्ही झाडून लोटून काढत असाल सप्त्याच्या मंडपात तर तुम्ही ऐका, वाचत असाल ज्ञानेश्वरी तर तुम्ही ऐका, हरिपाठात पावलं खेळत असाल तरी ऐका, कीर्तनात टाळ वाजवत असाल तरी ऐका. श्रोते सज्जन मायबाप हो, पुढच्या पिढीनं तुम्हाला जर विचारलं तुम्ही काय पाहिलं, अभिमानानं सांगाल तुम्ही आम्ही स्वातंत्र्य दिन पाहिला नाही, आम्ही प्रजासत्ताक दिन पाहिला नाही, आम्ही 26 जानेवारी 1950 नाही पाहिला, आम्ही 15 ऑगस्ट 1947 नाही पाहिला, पण आम्ही आमच्या तारगावातला सुवर्ण महोत्सवी वर्षातला हा टेकना सप्ताह आमच्या डोळ्यात पाहिला. हे सांगाल पुढच्या पिढी ते कमवलं बस. तुमच्या हयातीत 50 वर्ष पार पडले याच्यापेक्षा आनंदाची काय गोष्ट आहे. आणि म्हणून हा संप्रदाय कधीही वायाला जात नाही. पण भव्य आणि दिव्य नियोजन आहे आणि या नियोजनातलं आजचं कीर्तन आहे. मी जाणीवपूर्वक ज्यादा उहापोह न करता थेट माझ्या विषयाकडे वळतोय. आजचा अभंग सुद्धा इतका गोड आहे की तो सहज पाठ होण्यातला आहे. शुद्ध बीजा फळी रसाळ हे तुकोबरेने का सांगावं, त्याचं कारण एका वाक्यात सांगून जातो. अधिकार किती मोठा तुकोबाचा, उगाचा झोपतो त्याला आराम म्हणतात, वाम मार्गाने कमावतो त्याला हराम म्हणतात, मेलेला परत उठत नाही तेव्हा हे राम म्हणतात, हृदयात जाणतो त्याला आत्माराम म्हणतात, मित्रासारखा वागतो त्याला सदाराम म्हणतात, कायम एकपत्नी व्रत पाळलं त्याला सीताराम म्हणतात, अखंडपणे रामाचं दास्यत्व केलं त्यांना रामदास म्हणतात. पण साक्षात भगवंतानं सुद्धा ज्यांच्या पायाला हात लावायला वैकुंठाचा त्याग केला ना, त्या साधूला जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. एवढा मोठा माझ्या तुकोबाचा अधिकार आहे. आमच्या तुकोबाने अध्यात्माबरोबर विज्ञान सांगितलं. कीर्ते धोंडा पाणी दिव रोकडाचं. अरे माणसातला देव आवडतो आणि दगडातला देऊ शकतो. बऱ्याच लोकांना वाटतं आमचं कीर्तन म्हणजे अंधश्रद्धा आहे. हे बऱ्याच जणांना पटत नाही. 50 वर्ष सुवर्ण महोत्सव पुढे होऊन काम करणाऱ्यावर ते नावं ठेवतात. पण आमचं अध्यात्माबरोबर विज्ञान आहे. आमच्याकडे आधी आरती असते. आधी आरती का कापूर निर्जंतुकीकरणाचं काम करतो. जुन्या काळात कुठं होतं सॅनिटायझर, म्हणून आधी आरती मग प्रसाद. होळीच्या सणाला बोंबलायचंच का कारण होतं. जुने लोक म्हणायचे ज्यारी चपेटी विस्तावर टाकलं त्याचा दूर जर घेतला तर सर्दी गायब होत होता. आणि म्हणून बोंबलायची पद्धत. पूर्वी लहान लेकरांना दूर घ्यायला नको वाटायचं. आता लहान लेकरांना दूर घ्यायला मजा वाटते. त्यांना बरं वाटावं म्हणून बोंबलायचं काम. राखच अंगाला का लावायची होळीची. गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्याची राख जर अंगाला लावली तर स्किन डिसीज बरे होतात. शास्त्र याला भाजलेलं खोबरं का खावं, इम्युनिटी पॉवर वाढवतं ते. त्याला कारण आहे. गुढीपाडव्याच्या सणाला कडुनिंबाचा पाला आणि गुळ एकत्र करून खावा, निरोगी होतं शरीर. लोक म्हणतात ही अंधश्रद्धा. अरे खरी अंधश्रद्धा होळी दिवशी नाही. खरी अंधश्रद्धा होळीच्या दुसऱ्या दिवशी पासून सुरू होती. प्रत्येक पेढ्याच्या दुकानाच्या बाहेर काळ्या पिशवी घेऊन गर्दी असते. ठाऊक आहे तुम्हाला. मग झालं कुशाल म्हणतात अंधश्रद्धा कीर्तन. अध्यात्माबरोबर विज्ञान आहे. आमच्या तुकोबानं तेच केलं. जगाला सांगितलं बाबा हो, माणसातला देव शोधा. देव आहे हृदय मंदिरी शोधनी पाहे. देव नटला नाना परी भरोणी उरला चराचरी. आमच्या गावात एक व्याख्यात आला होता देव नाही या विषयावर बोलायला. कोणत्या विषयावर? हरिओम महाराज. कोणत्या विषयावर? देव नाही. इतका सुंदर बोलला. आम्हाला पटलं देव नाही. मग आम्ही त्याची गाडी घेतली. वास काय तुमचा आवाज देव नाही हे पटलं आम्हाला. काय तुमच्या आवाजातली शब्दफेक, चढ उतार, माधुर्य, किती गोड तुमचा आवाज. काय हो पटलं आम्हाला देव नाही ते. पण एवढं सुंदर बोलायला तुम्हाला कसं काय जमलं? तो म्हणला देवाचीच कृपा. बोलत होता कोणत्या विषयावर? देव नाही. पाहिजे असेल देव तर त्याला शोधावा लागेल. कसा? सर्वा घटी राम सर्वा घटी राम
तारगाव गावात 50 वर्ष साजरं होते आणि हे सुवर्ण महोत्सवी वर्ष संपन्न होत असताना सगळ्यांच्या मनापासून आभार आहे. सर्व संयोजक, आयोजक, नियोजक, प्रयोजक, पाहुणे, रावळे, गणगोत, मित्र परिवार, सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक क्षेत्रातील सर्व उपस्थित मान्यवर, सर्व चित्रकार, पत्रकार, शिल्पकार, मूर्तिकार, गीतकार, कीर्तनकार, कथाकार, श्रीमद भागवत कथाकार, चोपदार, रती, महारथी, आचार्य, प्राचार्य, मृदंगाचार्य, गायनाचार्य, शिक्षक, अध्यापक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, काल होते ते, आज आहेत ते, परत उद्या असणार आहेत ते, फक्त काल्याच्याच कीर्तनाला दिसतात ते, वर्गणी देतात ते, देत नसतात ते, कीर्तनाला बसल्यानंतर असं कुबड काढून बसले ते, टाळी वाजवत असतात ते, वाजवत नसतात ते, दुसऱ्याला टाळ्या वाजवू देत नसतात ते, कीर्तनाला उभा राहिल्यानंतर हात बांधून उभा राहिले ते, असं हाताखाली सोडून दिले ते, सगळ्याच्या पायावरती नतमस्तक होतो आणि माझ्या निवडलेल्या अभंगाकडे वळतो. आज शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे आपल्याला पाहायचंय, पण त्याआधी 3 संकल्प करायचे गावानं. संकल्प क्रमांक 1, काय गावात आतापर्यंतच्या इतिहासात जर एवढा मोठा सुवर्ण सप्ताह होतो तर आपली काहीतरी जबाबदारी आहे. तार गावातल्या लोकांनी स्वतः बदल केला पाहिजे. संकल्प क्रमांक 1, थोडा पाठीचा कणा ताट सरळ. हा संकल्प नाही आज मला सांगायचं. तेव्हा पुढे यायचं, पेंगत बसायचं, इडिकेटर देत बसायचं, मला जांभळ्या देतं, दिवसा पटांगण करायचं, रात्री पटांगण करायचं, त्याला काय अर्थ नाही. हे तर यायचं, जांभळ्या द्यायची, टेन्शन मध्ये उभं बसायचं. काही जणांना कीर्तनात बसायची लय हाऊस, कोणतं जांभळ्या देत, ज्याला बोला येत नाही त्याला माहितचा ना, मग ती माईक बोलीतून पुकारतं, चला आज आपल्या गावात बोराटे महाराजाचं हे व्हायचंय. एका बाजूने महिलांनी बसा आणि दुसऱ्या बाजूने स्त्रियांनी बसा. काय म्हणत पोहोचवायचं बोलायला तर सागर महाराजांनी सुंदर कीर्तन केल्याबद्दल महाराजांना, महाराजांच्या सर्व साथीदारांना, लाडक्या बकवाजाला गावाच्या वतीनं दुःखदंत करणानं शोकाकुल वातावरणात भावपूर्ण श्रद्धांजली. सरळ पाठीचा कणा कीर्तनाला यायचं, सतेज बसायचं. एक अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. 50व्या वर्षात संकल्प क्रमांक 2 बदल झाला पाहिजे. काही गोष्टी जपून वापरा. आणि संकल्प क्रमांक 3, देवाच्या, देशाच्या, धर्माच्या कार्यात आपापसातले मतभेद बाजूला काढून एका आईच्या लेकराप्रमाणे धर्माच्या मंडपात एकत्र यायला शिका. भेटला आम्हाला पांडुरंग परमात्मा, जगात कुठं जायची चपल्या गेल्यावर पण म्हणते ती 7:30 जाते, जशी गेली त्याला इचरावर ती म्हणतो जाऊ दे तुझी, मग तुला कळ कसं 3:30 काम लागते. अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. 2 काही गोष्टी जपून वापरा. 2 गोष्टी वाचवण्याची महाराष्ट्राला गरज आहे. 1, महाराष्ट्रातली लालपरी म्हणजे एसटी वाचली पाहिजे, आणि 2, महाराष्ट्रातली जिल्हा परिषद शाळा सर्वांनी मिळून वाचवली पाहिजे, गरजेचं आहे. आता या 2च गोष्टी गोरगरिबाचे. कुठल्या श्रीमंताचं पोरग एसटीने प्रवास करते जाऊन द्या, कोण्या श्रीमंताची बाई एसटीने प्रवास करते सांगा. गोरगरिबाच्या बाया माय मावल्या एसटीने जातात. एसटी वाचवा. संकल्प क्रमांक 2 सुरू आहे. महत्वाची गोष्ट, मराठी शाळा वाचवा. आणि मराठी शाळा का वाचवा माहितीये? मराठी शाळेची पोरं हुशार असतात. मी तर 7वी पर्यंत मराठी शाळेत शिकलोय चोपदार. आणि आमचं मास्तर असं होतं, असं एवढं गोरं गोरं पान होतं आणि इतकं झाड की फळ्यावर लिहिलेली अक्षर पुसायला आमच्या मास्तरला डस्टर कधीच लागलं. आपुली आपण खरा सोडवं मनात आलं तर दाखवायचं. जर पूर्वीचा काळ होता, मास्तर जर पुढे आलं तर पूर्व रस्ता बदलायचा, सर पुढे आले. आता उलट झाले, पुढच्या गल्लीतनं पूर आलेली पाहिली की पुढचीच रस्ता बदलून जातात. मास्तर असं जाड जुडवत असं छपकावायला लागल्या पोरांना सुधरत नव्हतं. एवढं हुशार मास्तर. एक दिवशी दुपारी झोपलं वर्गात गुरुजी, शर्ट काढला, कुठे लाडकवला, उघडच तेरी ठेवून लागलं घोरायला. आणि त्याच दिवशी बीडीओ साहेबाची गाडी शाळा तापसायला. पुरं सर उठा, गुरुजी बडबडून जा. बाहेर साहेब पुढं तर पोरं, आता नोकरी आणि अंगात शर्ट. पण 3G 4G 5Gच्या पुढचं नेटवर्क म्हणजे गुरुजी ती हुशारच. एकदा साहेबाकडे बघितलं, एकदा पोरांकडे बघितलं, एकदा साहेबाकडे, एकदा पोरांकडे. पोरा हो लक्ष द्या रे, साहेब आले शाळा तपासायला, माझ्याकडे पहा. चौकीच्या वर एकदा साहेबाकडे, अंगात शर्ट नाही, माझ्याकडे पहा. एकदा साहेबाकडे, एकदा पोरांकडे. याला पोट म्हणतात, याला दंड म्हणतात, याला मनगट म्हणतात. साहेब म्हणले लय मास्तर बघितले पण कापड काढून शिकवणार गुरुजी.
आदर्श शिक्षक पुरस्कार त्याला 12वीला त्याला चांगले मार्क होते म्हणून डीएडला ऍडमिशन. ठीक आहे, 25 लाख रुपये भरून संस्थेत लागले का? आणि आपल्या घरावरचे पत्रे कुणी बी बदलत एखाद्या मराठी शाळेचा वर्ग बांधून द्यायला सुद्धा वाघाचं काळीचा साव लागते त्यांना लावल्या. पाहिजे 2 सेव्ह द रेड, सेव्ह द ग्रीन, सेव्ह द ब्ल्यू, सेव्ह द ब्लॅक 4 अक्षर झाली. तरुण पोरं नीट ऐका. सेव्ह द रेड 50 वर्ष आहे, रक्तदान करा. गावातल्या पोरांनी वर्षात कमीत कमी 2 वेळा रक्तदान केलं पाहिजे. सेव्ह द रेड, सेव्ह द ग्रीन, झाडं लावा. आणि हे काम तुम्ही नाही करायचं. झाडं लावायचं काम महिलांनी करायचं. वट पौर्णिमा जवळ आली. वडाचं झाड कुणाला नाही, वडाला पेरे घालता वेड्या बाबळीला. वडा बोला की कुणाला? बोला ना, वडा. पेरे घालून काय म्हणता? वडा. यंदा आपलं झाड आपण लावायचं. आपलं झाड, आपला दोरा, आपला फेरा, आपला नवरा. लोकांना लाभ द्यायचा नाही. आपल्या गावात म्हणून वडाचं झाड आहे. जल, जंगल आणि जमीन या 3 गोष्टी राहिल्याच नाही दादा. कुठाय जल, कुठाय जंगल आणि कुठाय जमीन? आई मानतो आपण जमिनीला, विकायची नाही. जंगल आधार आहे महाराष्ट्रातल्या संस्कृतीचा आणि पर्यावरणाचा, कमी करू नका. आणि जल, पाणी जपून वापरा. सेव्ह द ब्ल्यू, सेव्ह द ब्लॅक. लेकरांना शिकवा. माफी मागून बोलतो पण काळाची गरज आहे. ज्यांनी खंडोबाचे पाय धरले ते वाघ्या मुरळी झाले. ज्यांनी देवीचे पाय धरले ते देवदासी झाले. पण ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पाय धरले ते सरपंच पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत जाऊन पोहोचले. हे महापुरुषांच्या पाण्यावरती पाय टेकल्याचा परिणाम. या गोष्टी करा. देवदाई धर्म सांभाळा. आमच्याच गावात भजनी मंडळाची भांडणं झाली. 3 भांडणं झाली, 3 भजनी मंडळ झाली आणि पेटी वाटून गेली. हार्मोनियम पांढऱ्या पट्ट्या एकानं, काळ्या पट्ट्या एकानं. आणि पाहता आमच्या दारात आणून आपण काय करतात? जिथं जाईल तिथं वाद आहे, जिथं जाईल तिथं 2 गट, गावात बी आणि भजनी मंडळात. सप्त्यात बी काय तुम्हाला वाटलं काय पुढे बसल्याला सगळ्याला तुमचं पटते? बऱ्याच जणांना पटत नसतं. बोलायचं कसं जाता हितपर्यंत येते. आणि मग ते असं मंडपात बसतं मागच्या बाजूला. सगळं सैन्य हातामधून घेतो. डबीतला सेनापती पांढरा शुभ्र बाहेर मग असं चालू होतं नेतृत्व द्यायला शशी महाराज. आणि मग त्यांचं चालू चांगलंच घुसळते दीपक मानलं पाहिजे. अक्षय दादाला, दीपकरावला, ज्ञानेश्वर सरांना कुणाला बोलवायचं, कुणाला काढून टाकायचं, कुणाला गोळा करायचं, कुणाला फेकून द्यायचं. त्यांना आज करते ती का तेव्हा ती चांगली मुरलेली ती चांगलं त्यांनी मळे आलाय त्या हातामध्ये हातावल्या हातावर सगळं कळतं त्यांना. हे बघ आपल्याला बी मला टाळ्या वाजवायला भजन करायला होतं. हे बघ शेवटी त्याला सांगायचं नाही पाहिजे ते आपण उचलायचं टाकून द्यायचं. सगळ्यालाच काय पटत असते का तेव्हा? पण पटू देत नाही तर नाही पटू दे. पण केलं काय संतांनी? ज्ञानदेवाला चिरा पाया संप्रदायाचे कळस आहेत तुकाराम महाराज. पण कळसाच्या वरतीचा अधिकार ती जनाबाई नावर. ज्याला बाईतली ताई काली तो मुक्ताईचा ज्ञान झाला. बाईतली मैत्रीण काली तो राधेचा श्याम झाला. बाईतली पत्नी काली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला बाईतली आई काली तो जिजाऊचा छत्रपती शिवबा झाला. महाराष्ट्राच्या राजाने ज्यांना गुरु केलं त्याचं नाव जगद्गुरु तुकाराम महाराज आहे.
आणि त्या तुकोबाईने आम्हाला सांगितलं शुद्ध बीजा. आता अभंगात यायचं, पटकन मुद्दे लावून घ्यायचे. हे पोरावर बोलू नका, झाले आता सगळं. शुद्ध बीजा फळी रसाळ मुखी अमृताची. अभंगाचं पहिलं चरण आहे शुद्ध बीजा मुखी अमृताची. हे ध्रुव आपण महाराष्ट्रात असा एकही शेतकरी नाही की त्या शेतकऱ्याला अभंगाचं पहिलं प्रमाण पाठ नाही. शुद्ध बीजा. कुठल्या शेतकऱ्याला कुंभ्याला याचा अर्थ नाही, सगळ्या कुंभ्याला याचा अर्थ कळतो. पी शुद्ध तरच फळ सुद्धा शुद्धच. निंबाचे झाडा साखरेचे आणि साखरेचं हळ घातलं निंबाच्या झाडाला, मग काही त्याला आंब्याची फळ येतील ग. ऊसाच्या शेजारी तेरंगाची झाडी काय त्याची पाणी गोड्या. अरे तसं बी आहे तसं फळच असणार. हे काय सांगावं लागतं. ज्ञानोबाची उभी घेऊन घ्या. भूमीचे माधव सांगे गोपाची लवलव तैसे आचार गौरव सुकलिनाचे. चांगला शेतकरी पिकाचं परीक्षण करताना माती पाहतो आणि सांगतो महाराज माती ताकदीची बरं. या मातीतनं जन्माला येणारं पीक सुद्धा ताकदीच असेल. चांगला कुणबी पीक पाहतो आणि म्हणत नाही त्याला काय टाकलं असेल, डीओपी टाकला असेल का, त्याला 10-20 टाकला असेल का, त्याला युरिया टाकला असेल का, त्याला कोंबडकर त्याला शेणखत घातला असेल का. तो काय म्हणतो माहितीये महाराज, ज्या अर्थी कोंबाची लवलव दिसते त्या अर्थी माती त्या इज्जतीची ताकदीची असली पाहिजे. चांगला शेतकरी चांगला कुणबी हा पिकावर प्रेम करत नाही, तो प्रेम मातीवर करतो. माणसानं पिकावरती प्रेम करू नये, मातीवर प्रेम करावं. आलेलं बरीच माणसं पिकावर प्रेम करतात, मातीशी बेईमान होतात लोक. अरे बी शुद्ध तर फळ शुद्ध, हे काय सांगायची गोष्ट आहे. झाड जाणीचे फुले मानस जाणीचे बोले भोगे जाणीचे केले जन्म जन्मांतरीचे. माणसाच्या बोलण्यावरून त्याचा स्वभाव कळतो, माणसाच्या वागण्यावरून त्याचे आचार कळतात. मी नेहमी सांगतो, डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे, अश्रू सांगून जातात दुःख किती आहे, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय आहे, ठेस सांगून जाते लक्ष कुठे आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती, विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे, आलेली वाईट वेळ दाखवून जाते आपल्या परक नेमकं कोण आहे. माणूस ओळखायला त्याच्या जास्त जवळ जावं लागत नाही, एकदा आयुष्यात आला तरी परीक्षा पास होतो माणूस. कधी कधी आपण ज्यांना पोहायला शिकवतो ना तेच आपल्याला बुडवायचा प्रयत्न करतो. एकदा कबूतर हवेत न चाललं होतं, कोण खाली उंदराची पिलं बुडत होती, कुणाची कबुतरांनी तयार. कबूतर खाली आलं, त्या उंदराच्या पिलांना उचललं, त्या पंखाची उब दिली आपल्या घरट्यात नेऊन. 15 मिनिटं उब दिल्यानंतर कबुतराच्या लक्षात आलं ज्या पिलांना आपण उब दिली त्या पिलांनी आपला करेक्ट कार्यक्रम करून टाकला, पंखच कुरतोडून खाऊन टाकला. कुणी अशी बरीच उंदराची पिलं कबुतरांना आपल्या बरोबर दररोज फिरतात, आपल्या लक्ष देत नाही. म्हणून माणसानं 3 लोकांना कधी विसरू नये, ज्यांना अडचणीच्या वेळी मदत केली त्याला, ज्यांना अडचणीच्या वेळी पळ काढला त्याला, आणि ज्यानं आपल्याला जाणून बुजून अडचणीत आणलं त्याला पक्क लक्षात ठेवावं. त्याच्या बोलण्यावरून स्वभाव कळाला. एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला कळत. फार गोड सांगणार आहे, आजचं कीर्तन आयुष्यभर लक्षात राहील एवढं सांगतो, फक्त लक्ष द्या. गावात मारवाड्याचा बंगला होता, मोठा माळी होती 3 मजल्याची. एका शेतकऱ्याने सांगितलं जा, अशीच 3 पोरं होती पुढे बसले तसे. ते मारवाडी काकाकडनं 500 रुपये उसने आण. मग थोडं पोरगं गेलं, काका 500 रुपये पाहिजेत. काका देणार एवढं हसायला लागला. का हसतो रे, तुम्ही किती जाड आहे, तुला काय करायचं नाही, पण मग तुम्ही मेल्यावर तुम्हाला बाहेर कसं काढायचं. रागच आला काकाला, बांधून ठेवलं त्याला. मग त्याचा मधवा भाऊ शोधायला आला, माझा दादा कसा येईना. आमचा दादा आलाय तो, आला होता. कशाला, 500 रुपये मागायला. कुठे आहे तो, बांधून ठेवलं. का, तो हसला मला म्हणला मी मेल्यावर बाहेर कसं काढायचं. मधवा येणारच आहे माझा थोरला भाऊ, तुम्हाला बाहेर कशाला काढायचं म्हणजे कसं काढायचं म्हणजे काय अवघड आहे का.
तुकडे तुकडे करायचे मग बाहेर काढायचे. तो मारवाडी म्हणला तू तर त्याच्या पुढचा निघाला रे, त्याला अडकून ठेवू. मग धाकटा पोरगा गेला. माझे दोन्ही भाऊ कसे काय येत नाहीत म्हणून. आमचे दोन भाऊ आलेत का आलेत, आणि दोन्ही हसलेत का. थोरला म्हणला लई जाड आहे, बाहेर कसं काढायचं मेल्यावर. मधवा म्हणे तुकडे करून काढायचं. हा हसला. तू का हसतो बाबा, इकडेच तू का एवढे अक्कल नाही का, कशावर तुम्हाला बाहेर काढायचं. घरावर रॉकेल ओतून पेट्रोल ओतून पेटवून द्यायची माडी तुमची. काय बोलावून काय बोलू नये कळत नाही लोकांना. झाड जाणीचे फुले मानस जाणीचे बोले, भोगे जाणीचे केले जन्म जन्मांतरीचे. एकाच विहिरीतनं पाणी जन्माला येते, पण तेच पाणी विविध पिकाला जाते. पाणी उसाला गेलं तर ऊस गोड आहे, चिंचेला गेलं चिंच आंबट आहे, मिरचीला गेलं मिरची बोला की मिरचीला गेलं मिरची, पाणी कारल्याला गेलं कारलं. पण माझ्याकडे बघून कारलं. यात विहिरीतल्या पाण्याचा दोष काय. एकाच कुंभाराच्या आव्यात 3 मडकी जन्माला आहे. एक मडकं संक्रांत पुजायला वापरलं, दुसरं मडकं म्हातारा झाल्यानंतर त्याच्या विविध कार्यकारी सोसायटीला वापरलं, आणि तिसरं मडकं म्हातारा मेल्यानंतर त्याच्या समोर शिकाई धरायला वापरलं. यात त्या मडकी घडवणाऱ्या कुंभाराचा काय दोष आहे. एकाच मास्तरच्या वर्गात असे 100 पोर असतात. एक डॉक्टर होतो, एक वकील होतो, एक माणसात माणूस ठेवत. एक पोरगा 8 दिवस शाळेत गेलो नाही, मग त्याचे मास्तर घर शोधत आले. दादा आहे का घरात. आजोबा होता दारात. घरात आहे आजोबा. काय तुमच्या नातूला बाहेर बोलवा का. 8 दिवस शाळेत नाही. म्हातारात गेलं म्हणलं लपून बस, पप्या लपून बस. ते मास्तर आले तुला शोधायला का, मारतील तुला. नातू म्हणला आजोबा तुम्हीच लपून बसा, मीच आमच्या सरांना सांगून आलो आमचा आजोबा वारल्यात, आता 8 दिवस शाळेत येणार. ते शिक्षकाचा थोडी दोष. एकाच आईच्या पोटात 3 लेकरं जन्माला आली. एकाचं नाव कुंभकर्ण आहे, दुसऱ्याचं नाव रावण आहे, तिसऱ्याचं नाव विभीषण आहे. काय गंमत आहे हो. एकानं रामाला विरोध केला, एक रामाला शरण गेला, आणि 6 महिने झोपला तो. 6 महिन्यात जागा झाला. सरकार स्थापन झाल्यावर सुरत मार्गे गुवाहाटी. माझी विनंती आहे तुम्हाला, नका दोष देऊ त्या लेकरांना. दोष कुणाचा. अगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखी पडावे, भोगावया यावे देहाये. काय सांगतो मी, कर्म नावाचं बी असतं आणि ईश्वर नावाचं फळ असतं. नाही तर असा जर अर्थ काढत असाल शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, तर 4 मुद्दे पडतात माझ्याकडे पहा. कधी कधी बी वाईट असतं, फळही वाईट असतं. कधी कधी बी चांगलं असतं, फळ वाईट असतं. कधी कधी बी वाईट असतं, फळ चांगलं असतं. आणि कधी कधी बी पण चांगलं, फळ पण चांगलं. मग कोणीकडनं लावणार शुद्ध बीजापोटी. उदाहरण क्रमांक 1, बी पण वाईट आहे, फळ पण वाईट आहे. धृतराष्ट्र नावाचं बी आहे, दुर्योधन नावाचं त्याच्या पोटी जन्माला आलेलं. दोन्ही चांगले नाव, दोन्ही वाईट. उदाहरण क्रमांक 2 ऐका बरं, फार तळमळीनं सांगतो. कृष्ण नावाचं बी आहे, कृष्णाचं आडनाव काय, त्याच्या पोटी जन्माला आलेले एक फळ आहे, फळ वाईट, लालू प्रसाद यादव. सांब नावाचं एक फळ आहे, कृष्ण नावाचं बी, त्याला मुलगा झाला, देवाला मुलगा झाला. कुणाला, देवाला. आणि नाव आवडीनं ठेवलं सांब. कृष्णाच्या पोराचं नाव काय आहे, सांब. लक्ष्मीचा आणि कानाचा मुलगा. कृष्णाला लेकरू झाले. आता देवच सुंदर, त्याचा बापच सुंदर आहे, त्याचं लेकरू कुरूप असेल. किती सुंदर सांगू का कृष्णांचा. माझ्या तायानो, माझ्या बहिणानो इकडे पहा. जगातले सगळे नट आणि जगातल्या सगळ्या नट्या एका बाजूला मांडाव्या, माझा कान्हा एका बाजूला मांडावा, तरी तो सुंदर. राधा वेळी नव्हती कृष्णाला भाळायला. राधा जिच्या आयुष्याची सुरुवात कान्हा, तिचं नाव राधा. तिचं नाव घेतल्यानंतर दूर होते बाधा, तिचं नाव राधा. नाव उलट वाचा डोळ्याला लागतात धारा, तिचं नाव राधा. जिच्या आयुष्याची सुरुवात कान्हा, तिचं नाव. जिच्या आयुष्याचा शेवट कान्हा, तिचं नाव. सॅक्रिफिकेशन इज द सेकंड नेम ऑफ द लव्ह. हे जिच्याकडून शिकायला मिळालं, तिचं नाव राधा.
जगाचं दुसरं नाव राधा. माझ्याकडे जर पाहत असाल तर कीर्तन कळत. राधा लिहिताना तिच्या प्रत्येक अक्षरासमोर द्यावाच लागतो काना. तिचं नाव आहे राधा. राधा शब्द लिहून पहा. र च्या पुढे द्यावा लागतो काय? ध च्या पुढे सुद्धा लिहावाच लागतो काय? अरे जिच्या आयुष्यात काना सोडून काहीच नाही तिचं नाव राधा आहे. तिच्या आयुष्यात काना सोडून काहीच नाही तिचं नाव आहे राधा. काय प्रेम केलं तिनं. 16,108 जणीच्या यादीत ती कुठेच नाही. पण नाव घेताना कृष्णाचं लक्ष्मीचं नाव नाही घेतलं. राधे कृष्ण बोलतात. काय म्हणतात? राधा कृष्ण. माझ्या दादानं मुलगा पोटी जन्माला आला त्याचं नाव आहे सांग. आता कृष्ण किती सुंदर. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिका लोपरिया. राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा कस्तुरी मळवत चंदनाची मुठी रुळे बाळकंठी वैजयंती. राजस सुकुमार राजस सुकुमार मदनाचा पुतळा. किती सुंदर तो ऐका भागवतातली ओवी देतो. श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलून झाली वेडी. मदन पोटा आले मदन पोटा आले मदन पोटा आले कोणीकडे इंद्रचंद्र. श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी भाळली कानावर. पायाची दासी झाली जाऊ लागली पाहिजे. वा मी तुझी दासी आहे रे. आणि त्यांच्या पोटी पोरग जन्माला आले. काय नाव त्याचं हे ध्यानात राहू द्या. काय नाव पोराचं? सांग. देवाचं पोरग इतकं सुंदर होतं काय बोलूच नका. मी एक विनंती करतो तुम्हाला, जगातल्या कोण्याही माणसाला या 3 गोष्टी एकत्र मिळू नयेत. ऐकताय ना? तारुण्य, सत्ता, संपत्ती. या 3 गोष्टी कधीच कोणाला एकत्र भेटू नयेत. या 3 गोष्टी ज्याला एकत्र मिळतात ना, वाटोळ झालं म्हणून समजा. माझी विनंती आहे बसणाऱ्यांना, जोपर्यंत तुमचं पोरग स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोवर त्याला तुमच्या प्रॉपर्टीचा अंदाज लागू देऊ नका. ज्या दिवशी कळेल ना तुमच्या नावावर किती जमीन आहे तुमच्या पोराला, त्या दिवसापासून तो काहीच करत नाही. तो म्हणतो रोड टच आहे 2 एकर आपलं 2 एकर रोड टच. म्हणणं काय? अण्णा तुम्ही माराव. अण्णा तुम्ही मेलात ना, बॅनर लावून विकायला काढतो. म्हातारा मेलं ना, जमीनच विकायला काढतं. गावठाण प्लॉट विकणे आहे. राहिलं नाही पूर्वीसारखा. आता तारुण्य, सत्ता, संपत्ती या 3 गोष्टी बऱ्याच जणांना एकत्र मिळाल्या नाही. 3 रुपये हाजरीनं काम केलेली माणसं माझ्या पुढे. स्वातंत्र्य नव्हतं माझ्या मायमावल्यांना. पहाटे झोपेतनं जागा करायला सासू यायची. सासू 20-22 वर्षाची सुनबाई होती. अंगावर पांघरून घेतलेली वाकण ओढायची. सासूबाई उठ, झोपायला आली काय? तर थरथर थरथर कापायची. कोण? सुनबाई. कुणाला पाहून आता उलट झाले. बिचारी जागी व्हायची. विहिरीवरनं पाणी आणायची. आता किचनच्या कट्ट्यावर नळ आला, नळाला नळी लावते, हांड्यात नेऊन सोडते. अजून 5-7 वर्षांना जर चोपदार घरी आले ना, तर त्यांना डायरेक्ट तोंडातच नळी दिली जाणार. जात होतं जात पाहिलं का? आणि त्या जात्यावरती एक पाय पुढाशी पसरायची ती माय जात ओढायची. तिचं 5 वर्षाचं लेकरू पाहायचं. 3:45 वाजता आपली आई उठली. आजी बोलली आपली, आपल्या बापानं आईला मारले. लेकरू रडायचं. आईच्या हात त्याला पाहावायचे नाही. आईच्या मांडीवर यायचं आणि ही ओव्या गायची. माझ्या र लेकरा गाईच्या वासरा, माझा दादा मोठा होईल हो.
माझ्या लेकरा गाईच्या वास करा. लेकरू आईच्या डोळ्यातले अश्रू पुसायचं. सोन्या दळल्याशिवाय पीठ नाही, पिठाशिवाय भाकरी नाही. पहाट होती महाराज, काय सुंदर असायची पहाटे. मॉर्निंग वॉकला लोक जातात. आम्ही लहान होतो तेव्हा आमच्याकडं मंदिर होती, आजही आहेत. त्या मंदिरावर 2 भोंगे होते, भोंगे, आणि त्यातनं पहाटे पहाटे भोपाळे ऐकायला मिळायचे. गणशा सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, उठिल वनमाळी उदया जळी सूर्य आला. गणशा सुंदरा. जास्त दूर नाही नेत तुम्हाला, 20 वर्ष मागून येतो. ऐका माझ्याकडं, गाणं बदलायचं, दुसरं गाणं लागायचं. उठी रे नंद किशोरा किशोरा अरुणोदय झाला झाला. आता सूर्याची किरण हळूहळू वरती यायची. ऐका बरं, गाणं लागायचं पहाटे. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता. घरात त्या कर्त्याची लगबग व्हायची, बैलाची कासरी सोडायचा, तो आऊट झुंपायचा, निघायला चालू करायचा. गाणं लागायचं तिकडून. सुंदर गीत. केशवा माधवा तुझ्या नामात रे. इतकं सुंदर संध्याकाळ व्हायची, गाणं लागायचं. ही काळी आई धनधान्य दे, जोडते मनाची नाती आमची माती. सर काय काळ होता, 4 ते 6 पिक्चर होता रविवारी. अँटन हलवण्यातच 2 तास संपून जायचे. दर शुक्रवारी रात्री 10 ते 12 पिक्चर असायचा हिंदी. घरातल्या पोरीला परवानगी नव्हती तो पिक्चर पाहायला. लहान पोरांसाठी शक्तिमान होता, शकाला का बुमबुम झाला पुन्हा तो. माया बापड्यांसाठी जय गंगा मैया होती. दुसऱ्याचा बांध पोखरणाऱ्यांसाठी CID सुराग होता. कोणाचा डिटेक्टिव्ह करण झाला. नुकतंच लग्न जमणाऱ्यांसाठी छायागीत होतं. नुकतंच लग्न झालेल्यांसाठी दर रविवारी रंगोली होती, होते का नाही. ते बघायला चोरी होती. साधं एखादं गाणं पाहायला मिळत नव्हतं. आता सगळं बदल. गोजीरवानं घर संपलं, पुढचं पाऊल पुढंच गेलं, लागीरही होऊन गेलं. देवेणी गाडीत बसून तुमच्यासाठी काय पण म्हणून निघून गेले. कुमकुम राहिलं नाही, दियावर बाती नाही राहिली. हे रिश्ता क्या केलं ते काही म्हणण्यात झाला रिश्ता. आता गरीबाच्या बाया नाचायच्या आणि श्रीमंताची माणसं वाड्यावर बोलून आनंद घ्यायची. आता मोठ्याच्या बाया रजिस्टर झाल्या. इंस्टाग्रामला व्हिडिओ बनवते मोठ्याची बाई, श्रीमंताच्या बाया, आणि गरीबाची पोरं 699चा रिचार्ज टाकून मजा घेत बसतात. जाऊ दे पुढं. पायातलं पैसा निघून गेलं, गोप आला आणि त्याच्यामध्ये 2 घुंगरं घालते पोरगी. आता मला दुष्ट होते. शेमडे 2 दिवस तो आंघोळ करत नाही, तुला दुष्ट होते ना. मराठ्याच्या पुरीनं, माळ्याच्या पुरीनं, धनगराच्या पुरीनं, खानदानातल्या पुरीनं पायामध्ये घुंगरू घालू नये. हा महाराष्ट्र नाचणाऱ्या पाटलीचा नाही. आमचा महाराष्ट्र हा नाचणाऱ्या पाटलीचा नाही. भारताच्या राष्ट्रपती होणाऱ्या प्रतिभाताई पाटलांचा महाराष्ट्र आहे. गुंता समाज अजूनही लोकांना फार वेळ आहे. रात्री इथून गर्दी असत. आज बोराटे महाराजांचं कीर्तन तर पूर्ण रस्त्यावर आहे आणि लोक म्हणे महाराष्ट्र सुधारला. रागील माझा तुम्हाला. एखादा लोकप्रतिनिधी पोलीस स्टेशन मध्ये लोकप्रतिनिधीला गोळ्या घालतो, कुणीकडनं सुधारला महाराष्ट्र. त्याला विचारलं पश्चाताप झाला का, तो म्हणतो नाही. एखादा आमदार स्टेजवरून खाली उतरताना पोलिसाच्या कानाखाली लावतो. वाईचा डॉक्टर पेशानं डॉक्टर झाला, माणूस म्हणून शून्य. 17 मृतदेह सापडले त्याच्या शेतात. दर्शना पाटील नावाची पोर काय सुंदर होती. अभ्यास केला MPSC मध्ये, महाराष्ट्रातनं 3ऱ्या क्रमांकानं पास झाली. तिच्याच प्रियकरानं, साधा नव्हता तोही MPSCचा अभ्यास करत होता, गोळ्या घालून मारलं, खून केला त्यानं. ललित पाटील पेशाने इंजिनियर झाला. पेशाने इंजिनियर आहे तो, पण माणूस म्हणून शून्य आहे. त्याला संरक्षण देणारा काळे नावाचा पोलीस
त्याच्या अंगावर काय खाकी कपडे आहेत म्हणजे काय तो माणूस आहे का? पेशानं पोलीस आहे तो माणूस म्हणून शून्य आहे. काही शिक्षक आहेत आमच्या पेशाने शिक्षक आहेत माणूस म्हणून झिरो आहे. माफी मागून बोलतो. काही कीर्तनकार आहेत महाराष्ट्रात कीर्तनकार म्हणून मोठे असतील ते माणूस म्हणून शून्य आहे. काही गायक आहेत वादक आहेत मोठे असतील ते माणूस म्हणून शून्य आहे. मी नेहमी सांगतो तुम्ही सरपंच ग्रामपंचायत सदस्य तलाठी ग्रामसेवक डॉक्टर कंपाऊंडर चित्रकार पत्रकार शिल्पकार कोणीही व्हा आधी माणूस व्हायला शिका. काही जमान होता काही गाणं होतं शेजारच्या घरात जाऊन शिमट्यावरचं टोपलं खाली घेऊन पोटभर जेवत होतो आपण. 2024 सालात माझं ओपन चॅलेंज आहे तुम्हाला. जाऊन दाखवा बरं तुम्ही तिच्या घरात आणि खाऊन लावा बरं टोपल्यात ती भाकरी. अरे पूर्वी भाकरी फुगायच्या आता भाकऱ्या बनवणाऱ्या फुगून बसतात 2-2 दिवस. तिने सांज होती गाणं लागायचं की काळी आई धनधान्य दे जोडते मनाची रात आमची माती आमचे मानस. गाणं होत आणि गाणं आहे चल रे सर्जा चल रे राजा बिगी 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 डौलान डौलान गाव मोठं वरचं गाणं. गाणं बदललं आणि गाणं आलं जीवा शिवाची बैला जोड. गाणं बदललं माझ्या बैलाची हो पाट जसं चंद्रभागेचं काट माझ्या बैलाची शेवट दुःख दारिद्र्या जोडपी आमच्या दुनियेची दौलत कन्यारीन जोडी बैलाची. गाणं बदललं आता गाणं आलं पटलाचा. नावी ठेवत तिथे दिशा होती ब्राह्मण सागर ती दिशा होती पाटलाच्या ताब्यात गाव होत. आता पाटला बरंच वाढायला लागले लोक कुणीकडनं. जमाना बदलला पण लक्षात राहते बघा इतिहास थोडासा आपल्या वाडवडिलाचा. शिवाजी शुभ म्हणताना रायगडी छत्रपती झाला. मराठे शूरवीरानो निकाम स्वस्त का बसला. कोणी धैर्य बला पुढे रिकामा स्वस्त का बसला. ओढणी खांद्यावरनं खाल्लेली तो पोरगी पुढे येत नव्हती. आता क्रॉपटॉपचा जमाना आलाय. मुठभर फॉलोअर्स वाढावेत म्हणून बेबेन कमरा दाबायची फॅशन आली. आजीला माहित नाही आपल्या नातीची इंस्टाग्रामला किती अकाउंट आहे. महाकाल की दिवाणी काय जमाना आला. आईला गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवला विचारा आईला आई तू पण कॉलेज केलंस मम्मी तू पण जात होती कॉलेजला. तुझ्या काळात होतं का असं. माझ्या डोळ्यात पाणी आणून म्हणत मामाचं पाहायला लागलं तर बटाट्यावानी डोळे करत होतो आम्ही. आता पोरं मेसेज पाठवतात कोणीला यू लुक सो ब्युटिफुल जिपरी रिप्लाय देते थँक्यू सो मच डिअर. ब्युटिफुल जिपऱ्या सोडून कुणीकडनं आणलं सौंदर्य. महाराष्ट्राच्या मातेनं महाराष्ट्राला 3 गोष्टी दिल्या मातृत्व कर्तृत्व नेतृत्व. मातृत्व म्हणजे मा साहेब जिजाऊ कर्तृत्व सावित्रीबाई फुले आणि नेतृत्व माझ्या पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर. या 3 गोष्टी महाराष्ट्राच्या मातीने दिल्या आपल्याला. हे माहित नाही अजून. मानवकार तारुण्य सत्ता संपत्ती एकत्र नकोच घोटाळा झाला आणि कृष्णाचा पोरगा बिघडला. काय नाव होतं त्याचं मोठ्याचं पोरग श्रीमंती संपत्ती सगळंच महाराजाच्या पुढे गेलं आणि चेष्टा केली साधूची. साडी घातली काजळ लावलं डोळ्याला पुरानं नटला लिपस्टिक लावली ओठाला आणि महाराजाच्या पुढे जाऊन म्हणाला महाराज आहेत ना हा मग सांगा ना काय पोट वाढून आलोय शिद्या बांधल्या होत्या पोटाला सांगा म्हणे मला काय होईल. महाराज म्हणजे मोठ्याचं लेकरू व्हायचा कशाला नादाला लागतो सांगा म्हणे काय होईल. राग आला महाराजाला. महाराज म्हणजे जा मुसळ होईल. माणसानं कुणाचीही दिल्लगी करावी देवाच्या माणसाची चेष्टा करू नये.
वारकऱ्यांची इज्जत कधी कमी होऊ देऊ नये, संप्रदायाची चेष्टा कधी करू नये, कीर्तनकाराचा अपमान कधी करू नये. मुसळच झालं आणि त्याच मुसळानं कृष्णाचं खानदान संपवलं. बी शुद्ध होत, पण साम नावाचं फळ कुठं शुद्ध होत? मग कुणीकडनं लावता शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमट? उदाहरण 3. ते तिसरं उदाहरण चाललंय आपल्या अभंगातलं ऐका. हिरण्यकश्यपू नावाचं वाईट बी आहे आणि त्याच्या पोटी जन्माला आलं लेकरू, त्याचं नाव फक्त प्रल्हाद आहे. बी वाईट होतं, फळ चांगलं आहे. मग कुणीकडनं लावता शुद्ध बीजापोटी? ऐका, कर्म नावाचं बी असतं आणि ईश्वर नावाचं फळ असतं. माझ्याकडे पहा, समोर एक आंब्याचं झाड होतं. कशाला म्हणतात कर्म? आंब्याचं झाड होतं. कशाचं? त्याला आंबा लागला होता. कुठल्या झाडाला? आणि तो पाडाला पिकला होता. पाहिलाय का? म्हणून मी नीट बघ, पाडाला पिकलाय आंबा. आंबा पाहिला डोळ्यानं, आंबा पाहिला, बोला ना, आंबा पाहिला, पाणी सुटलं, तिथपर्यंत नेलं, तोडला, खाल्ला, चव कळाली, भरलं. आणि का आमच्या झाडाचा आंबा तोडला? म्हणून मारकानं मारलं, मार खाल्ला म्हणून पाणी आलं. डोळ्यातनच पाणी का? आंबा पाहिला होता म्हणून रडावं लागलं. त्याला म्हणतात कर्म. कर्म नावाचं बी आहे आणि ईश्वर नावाचं फळ आहे. जसं कर्म तसं फळ. सज्जन हो, कबीर नावाचं बी आहे, कमाल नावाचं फळ आहे. 5.5 वर्षाचा पोरा कोणता पोरगा गोबऱ्या गालाचा, गुरळे केस, पायामध्ये वाळ घातले, कपाळाला गंध लावला, गळ्यात तुळशीची माळ घातली, मुसलमान होता जातीनं. सज्जन हो, त्यांच्यात ते सगळे वाईट नाहीत आणि आपल्यात ते सगळे चांगले नाहीत. माझं जालन्यात कीर्तन होतं. हरिओम महाराजाला माहित, 6 ते 8 कीर्तन होतं. 5 मिनिटं उशीर झाला तर आमच्यातलाच एक जण धोत्राचा सोगा हातात धरून पोलीस स्टेशनला गेलं. बंद करायला लावा आपल्यातलं. आणि त्या दिवशी संध्याकाळची जेवणाची पंगत गावाला पठाण साहेबाची होती. आणि त्यांच्यात ते सगळे वाईट नाहीत. त्यांचा सण आहे रमजान, आपला सण आहे दिवाळी. दिवाळी लिहिताना शेवटची 3 अक्षर ALI आणि रमजान लिहिताना पहिली 3 अक्षर RAM. रामाशिवाय रमजान नाही आणि आलीशिवाय दिवाळी नाही. त्याच्यात भाव आणि अलीकडे जातीपाती वाटून घेतलं. मराठ्यांनी वाटून घेतले छत्रपती शिवरायांना, दलितांनी बांधून ठेवले रमाईच्या भीमरायांना. अण्णाभाऊ साठे आमची मातांना जातात ज्ञानी आणि अहिल्याबाई होळकर म्हणजे काय फक्त धनगराची राणी? महात्मा फुलेंना न्यायला गोळा होतात माळी आणि म्हणून दर दिवशी होते महापुरुषांच्या विचाराची होळी. सज्जन हो, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोणी एका जातीचं दैवत नाही, अखंड हिंदुस्थानचं दैवत आहे ते. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून सुरक्षित आहेत मंदिरावरचे कळस, दारात आहे पवित्र तुळस. विजयसारखी तलवार करून गेला, शत्रूचा निष्पात करून गेला, गडकोट किल्ले जिंकून गेला, वागणं हातात दडून अफजल खानचा गोधा फडून गेला, भगवान निशांतपूरच्या मजातून हातावरती देऊन गेला, 32 मन सोनेरी सिंहासन स्थापन करून गेला. आणि ज्या दिवशी आमचा राजा स्वर्गात गेला ना, त्या दिवशी तिथल्या 33 कोटी देवतांनी ज्या राजाला वाकून मुजरा केला ना, त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. अरे केलं काय? परवाना केली दुधाची तुझ्याची जाग, परवान केली दुधाची तुझ्या जिजाग. झाला महाराष्ट्राचा राजा शिवराजा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवराजा. शिवाजी राजा झाला नसता, हिंदू धर्म बुडाला नसता. भल भल्यांची घेतली त्यानं खाता जाग, भल भल्यांची घेतली त्यानं खाता जाग. झाला महाराष्ट्राचा राजा शिवराजा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवराजा.
राज्यामध्ये कबीर महाराज आहेत. लहान पोर आहे, स्वतःच मुंडकं कापून घेते वारकरी जेवायला घालायचे म्हणून. संताचे पायी खर्चावे शरीर, सांगतो कबीर कमाला याला म्हणावं शुद्ध विजापोटी. पण महाराज ज्या अर्थी कमाल महाराज मस्तक छाटायला तयार होतात, ज्या अर्थी भक्त प्रल्हाद नामस्मरणाला तयार होतो, ज्या अर्थी गोपाल कृष्ण जगाला कर्म शिकवतो, ते कशाच्या जीवावर? मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. देवाचे 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 कारणी, मुखी अमृताची वाणी, अमृताची वाणी. देवाची कारण कमाल जन्माला आला. संकट त्याच खांद्यावर येतो जो खांदा मजबूत असतो. देव वेळा नाही कोणालाही संकट द्यायला. ज्या दिवशी सगळं जग विरोधात जाईल, ज्या दिवशी सगळा समाज आपल्या विरोधात उभा टाकल, भावकी विरोधात जाईल, त्या दिवशी खचून जाऊ नका, खचून जगा. माझी विनंती आहे तुम्हाला, तरुण पोरं नीट ऐका माझं कीर्तन. चंद्र आणि सूर्य आपापल्या जागेवर चमकतात, फक्त आपापली वेळ यावी लागते. स्पर्धा नाही करायची कधी कोणाबरोबर, आपल्या मस्तीत जगायचं. समजा तुमच्या भावकीनं जर तुमचं घर एकटं पाडलं असेल तर समजून जायचं आपल्यात काहीतरी आहे की जे जगाला खटकते. आपल्या पाठीमध्ये ज्या अर्थी आपल्या नावाची चर्चा होती त्यार्थी आपल्यात काहीतरी आहे ते जगाला खटकत. उगा समाज वेडा नाही कोणाची निंदा करायला. चांगल्या रस्त्याला स्पीड ब्रेकर असतात, चांगल्या माणसालाच विरोधक असतात. निंदकाचे घर असावे जिल्ह्यात, मी तर म्हणतो दारात असा. माझी विनंती है, जब पूरा विपक्ष आपके खिलाफ खड़ा हो जाए तो समझ लेना राजा नेक है और वो ईमानदार है. सगळं जग जेव्हा आपल्याला सोडून जातं ना तेव्हा समजून जायचं आपण इमानदार आहोत. काही चिंता करायची. एक कवी सांगतो, जळणाऱ्याला विस्तव कळतो, बघणाऱ्याला नाही. जळणाऱ्याला. माझा एक मित्र आत्महत्या करायला चालला होता डॉक्टर साहेब, बीएड कॉलेज. का तर म्हणे कर्ज झाले 7 लाख रुपये. मी म्हणले येड्या भीक माग, 13 कोटी जनता आहे महाराष्ट्राची. 1 कोटी माणसानं तुला 1 रुपया भीक दिली तरी तू कोट्याधीश आहे राजा. कशाला आयुष्य संपवता? पळू नका मैदान सोडून भिडा. जळणाऱ्याला विस्तव कळतो, बघणाऱ्याला नाही. जीवन कळले फक्त जगणाऱ्याला, जीवन कळले जगणाऱ्याला, पळणाऱ्याला नाही. थांबायाचे तर समुद्र होऊन थांब, थांबायाचे तर समुद्र होऊन थांबू. डबक्याला किंमत नाही. थांबायाचे तर सागर होऊन थांबू, थांबायाचे तर समुद्र होऊन थांबू. थांबायाचे तर समुद्र होऊन थांबू. डबक्याला किंमत नाही. गहिराईला सलाम माझा, गहिराईला सलाम माझा, गहिराईला सलाम माझा. खळखळणाऱ्याला नाही. अरे गैरवा जाडून प्रश्न टांगले आबाळाला, उत्तर मातीवरती.
पहिला पाऊस पहिली धारा मन मन फुलवित होते कोणी टाकले उगाच काय अत्तर मातीवरती प्रश्न टांगले आवाळा उत्तर मातीवरती मोठा दादा शिकला आणि घरात बसला आता उगाच देते आई माझ्या दप्तर पाटीवरती प्रश्न टांगले आवाळाला उत्तर मातीवरती. ऐका माझ्या दादानो, आपले प्रश्न आपल्या जवळ असतात आणि उत्तरही जवळ असतात. मरू नका उगाच, खचून जाऊ नका, चला पुढं. नाही थांबले तुकोबा, नामस्मरण करायला लागले. शोभा कासाराच्या बायकोनं उकळत पाणी अंगावर होत तरी बायकोला हात नाही मारली, आईला हात नाही मारली. जळे माझी काया लागला बोनवा धाबरे केशवा माय बाबा. गिरात भगवंताच्या मूर्ती समोर तो देवाला सांगू नका तुमच्या आयुष्यात अडचणी किती मोठ्या आहेत. उलट आयुष्यात आलेल्या प्रत्येक अडचणीला सांगत चला आमच्या आयुष्यातला भगवंत किती मोठा आहे, उभ्या जन्मात संकट येणार नाही तुम्हाला. 3 दोष आपल्या मागे आहेत आणि ते फक्त नामानं जातात. अन्नदोष, भूमिदोष, संघदोष. 3 दोष. काहीच्या हातचं खाल्लं ना अन्नदोष सांगतो, भजन करू वाटतं, आणि काहीच्या हातचं खाल्लं तर रस्त्यावर पालतं पडू वाटतं. हे सिद्ध करून दाखवतो मी एका उदाहरणानं. ऐका. गावात चोराचा बंगला होता. कुणाचा? अरे बोला ना, कुणाचा? चोराच्या बायकोनं कुठं बोराटे महाराजाचं कीर्तन ऐकलं युट्यूबला, कुणाच ठाऊक. मग तिनं ते जेवायला बोलवलं ब्राह्मण काकाला. कुणाच्या घरी? कुणाच्या बायकोनं कुणाला जेवायला बोलवलं? ब्राह्मणाला. काकाही तार गावातलेच होते. आपल्या गावात आहेत का ब्राह्मण काका? आहेत ना? कीर्तनाला आलेत का? जेवायला गेले होते. कुणाच्या घरी? उदाहरण म्हणून. बरं, घर चोराचं. बसायला पाठ, टेकायला पाठ, पुढे पाठ, पाठावर पाठ, त्याच्यावर ताट चांदीचं, फुलपात्र चांदीचं, वाटी चांदीची, पाठ चांदीचा, चमचा सुद्धा चांदीचा. कधी कधी चांदीचे चमचे, कधी कधी चमच्याची चांदी असते. सगळं चांदी. काका दाबून जेवले. दाबून कळतं का? इथेही दाबायचं आणि इथेही दाबायचं. इथल्यासारखं कडक, इथलं दबत नाही तेवढं दाबायचं. असे जेवले काका. जेवायला बी मस्त पैकी होतं. काजू बदाम मनुके टाकून बनवलेला शिरा, श्रीखंड, आम्रखंड, आमरस, त्याच्या शेजारी भजे तळलेले, तळलेल्या मिरच्या, कुरडया, ज्वारीची पांढरी शुभ्र भाकरी, त्याच्यावर पिठलं, त्याच्यात हिरव्या मिरच्या घातलेल्या, कोथिंबीर वरून टाकलेली, पिठलं असं भाकरीच्या पाखुंद्यात मुरलेलं, शेजारी मिरचा होता, मिरचा लसूण असा खिसून घातलेला, त्याच्यामध्ये ते असं तेल ओतलेलं, त्याच्या शेजारी जावसाची चटणी होती, त्याला आळं केलेलं, त्याच्यात तेल ओतलेलं, कारळ्याची चटणी सुद्धा होती, त्याच्यामध्ये तेल ओतलेलं होतं, कैरी होती, कैरी, लोणचं होतं, लोणचं असं मुरलेलं होतं, लोणचं लाल भडक, शेजारी कैरी होती चिरलेली, त्याच्यावर मीठ टाकलेलं, मस्तपैकी मेथीची भाजी होती तोंडी लावायला, असा रुबाबदार होता का स्वयंपाकाचा बेत, काजू काय, बदाम काय, गुलाबजामुन काय, जिलेबी काय, बासुंदी काय, असं मस्तपैकी असं मसाला भात. अजून जर बोलायला लागलो तर पिचकारे हात एवढं तोंडाला पाहिजे. ऐका बरं, फार गोड सांगतो. काका जेवले, पोट भरलं आणि वाटीकडे लक्ष केलं. कशाकडं? पाठ चांदीचा, ताट चांदीचं सगळं नाही जमायचं, पण वाटी जमल. चोर आहे ना, वाटी चोरली हो ब्राह्मणानं. घातली पोटच्या खिशातून निघाले ज्ञानबा तुकाराम. रात्रभर झोप लागली नाही ब्राह्मणाला. अरे मी पंडित आहे, पुरोहित्य करतो, पौरोहित्य माझं पाठ आहे, वेदशास्त्र संपन्न आहे, मी कधी कुणाचा सुतीचा तोडा सुद्धा चोरला नाही. पण या बाईच्या हातचं जेवलो तो वाटी चोर वाटली. दार में कुछ तो काला आहे. दिवस उघडला बाईच्या दारात. दरवाजा उघडा. चोराची बायको न पाहिजे. कोण? काका मी. ओळखलं. काल जेवायला तू तुमच्या घरी. आलं लक्षात. वाटी चोरली हो तुमची. ज्ञान लय आहे आमच्या. नाही तुमच्यात असं, पण मी ब्राह्मण आहे, तारगावात मला किंमत आहे. मी कधीच कुणाचं तांदूळ सुद्धा लिहिले नाही. पण तुमच्या हातचं जेवण तो वाटे चोरायची दुर्बुद्धी सुचली. एक मदत कराल काय? नवऱ्याचा बिझनेस काय तुमच्या? ती बाई म्हणली घरात या. का रस्ते उभा राहून सांगायचा बिझनेस हायवे मालकाचा आमच्या.
किती वर्ष झालं पोत्या वाजता? 35. मग आमचा बी बुवा 12 वर्ष चोऱ्या करतो. काकानं वाटी फेकून घातली बाईला. हे आधी नव्हतं का सांगायचं? धरू जाता संघ तरी तो होय बाधक अन्नदोष. परत ऐका, संघ दोष. एक पेढेवाला होता आणि पेढे विकायला गेला. बसताना चुकला. माणसानं शेजार पाहून बसावं. कीर्तनात सुद्धा शेजार बघून बसायचं. आता नका बघू एकमेकाकडं. म्हणजे पेढेवाला होतं. मग पेढे विकायला बसला तारगावात. लई गोडे, लई गोडे, सातारचा गंदी पेढा लई गोडे. पण बसताना चुकलं होतं ते. उंदर मारायचं औषध विकत होतं ते शेजारी बसले. मग पेढेवाला मोठ्याने बोंबलायचं, लई गोडे. आणि शेजारचं म्हणायचं, खाल्लं की मरतंय. अरे डॉक्टर साहेब केळाच आहे, हे पेढ्या आणलं हे उपकार समजा. संगत करो बडो की बडत बडत बड जा. गज के माता अज के माता गज बैठे, गज के माता अज बैठे, मीठे पेडके मीठे फल भी खाय. एवढं सांगतो ना. दोष कसा लागतो बघा. हत्ती मावशी आणि शेळी मावशी दोघी चालत होत्या. हत्तीन डवलत डवलत चालायची, शेळी तुरु 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 धावायची. नुसती चालत नव्हती, महाराज झाडाचं शेंड खात होती. सवयच असते शेळ्यांना. तिला किती आणून समाधानीच नसते ती. कोण? तिला कानात कद्या, तिला हातात कद्या, तिला नाकात कद्या, तिला पायात कद्या, तिला गळ्यात कद्या. बिचारी समाधानीच नाही ती. कोण? चालत होती, झाडाची शेंडे आणत होती. सवयच राहते बाया आपल्या ते शेळ्यांना झाडाची शेंडे मारायची. हे लग्न झाल्या झाल्या चंद्रमुखी असतात, पुन्हा सूर्यमुखी बनतात. 3 वर्षानंतर जाळंदूर बरोबरच असतो ज्वालामुखीचा उद्रेक. आणि मग ते शेळीकडे लक्ष गेलं. हत्तीन मावशी, शेळी ताई काय हो, काय करताय? दिसत नाही का ब्रेकफास्ट चालू आहे माझा, झाडाचा पाला खाते. मग वरचा खा ना, हाताला येत नाही ना. मग इकडे या. शेळीनं सोंड, हत्तीनं सोंड लांबवली आणि तुरु तुरु धावणाऱ्या शेळीला मान त्या हत्तीनं पाठीवर उतरून घेतलं. एरवी 5 फूट उंचीवरच्या झाडाचे पाले खाणारी शेळी आता 20 फूट उंचीवरच्या झाडावरची गोड गोड फळं सुद्धा तोड तोडून खाऊ लागली. हा कशाचा परिणाम आहे? मोठ्याच्या संख्येचा परिणाम आहे. संघदोष. तिसरा दोष भूमिदोष. जा कधी आळंदीला आणि जा कधी देऊळ. भेद नाही करत मी, पण देऊळला शक्यतो तिथं बसू वाटत नाही दर्शन घेतल्यावर. का? अरे तुकाराम महाराजच थांबले नाही. पयान काळी देवे विमान पाठवे, पण आमच्या आळंदीचा ज्ञानोबाचं दर्शन घ्या. किती गडबड असू देत, 5 मिनिटात होईना पण समाधी शेजारी पायऱ्यावर बसू वाटतं. का? अरे माऊलीच बसली की. ज्ञानदेवे घेतले दान, हृदयी धरुनिया ध्यान, समाधी कैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो बाबा बाळ चंदू. हे 3 दोष निघून जाण्याचं एकमेव सामर्थ्य मुखी अमृताची वाणी आणि हा देह देवाचे कारण. फायदा सांगतो ऐका. सर्वांग निर्मळ फायदा. आमच्या जनाबाईला फायदा झाला बरं. तिच्या नामस्मरणामुळे काय झालं माहितीये? देवच आला तिला जवळ राहिलाय. जात्यावर आताच्या पोरींना नाहीच माहिती हो जात. तिला जर म्हणलं ना जा जात्यावर जाऊन बस, ती वर चढून बसायला बसते. काय माहिती जातो कसं बसायचं. जनाबाईचं चित्त शुद्ध झालं. परिणाम आहे का? जात्याच्या मुखी घालते मोत्याचे दाणे, मोत्याचे दाणे. जात्याच्या मुखी घालते मी मोत्याचे दाणे. तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही गुन्हे. दाणे पडती फिरते जाते, सुप्रशुरेशम पीठ सांडते. जनी बाबडी मिठुनी डोळे पूजितसे मोहना, जनाई करीते. ऐका बरं परिणाम सांगते. काय झालं माहितीये? जनाबाई नाही गेली देवळात, मंदिर झाले तिच्या घरात.
मिटुनी डोळे पूजितसे मोहना. चोरी केली देवानं, आळा माझा निवड. चोरी कुणी केली? देवानं केली. वाकड काय देवानं चोरली महाराज? जनाबाई फुकट बदनाम आहे. असा कार्य पांडुरंग केला शिकावा. देवा, ज्या दिवशी बापानं पंढरपुरात सोडलं, नामदेवाची दासी झाले. तुला आई मानत आले रे, तुला बाप मानत आले. पहाटे पहाटे पुरीना जास्त आठवण येते आईची. जनाबाईला पहाटेच आठवण यायची बापाची, म्हणून तर म्हणायचो तू ये रे बा. बापाला म्हणतात, बापाला म्हणतात. मुलीला माहेर कुठपर्यंत आहे? जोपर्यंत माहेरामध्ये बाप आणि आई जिवंत आहे तोपर्यंत माहेर आहे. सकाळी 8:30 वाजेपर्यंत झोपता येतं ना पोरीनं, त्याचं नाव माहेर आहे. सगळे उठायच्या अगोदर जागा व्हावं लागतं, त्याचं नाव सासर आहे. जनाबाईच्या डोळ्यात पाणी आलं. 7-8 वर्षाची जणी महाराज. तुम्ही माझी कीर्तन ऐकणार आहे गोष्ट, पण मी नेहमी एक मुद्दा सांगतो. नामदेव महाराज जनाबाईचे गुरु आहेत. जनाबाई नामदेव महाराजांचा असेल, कुणाचा अधिकार मोठा आहे? क्षमा करा मला, पण जनाबाईचा अधिकार मोठा आहे. का? अरे देवाची आठवण नामदेव महाराजाला आली की नामदेव महाराज घर सोडून देवळात जायचे, आणि देवाची आठवण माझ्या जनाबाईला आली. जगाचा बाप जनाबाईच्या दारात येऊन बसायचा. महाराज जनाबाईचे मंदिरात जायची गरज नाही. तो येतो, बोलवा त्याला. ऐका बरं, आईच्या आठवण यायची जनाबाईला. पांडुरंगा लेका माझीच वाकड चोरून नेली आणि आळाला माझ्यावर. सांगू तुम्हाला, पंढरपुरातल्या बडव्याने आळ घेतला, रडू लागली जनाबाई. आईची आठवण तेव्हाच येते जेव्हा दुःख पदरात येत. आज मदर्स डे साजरा केला पोरांनी. आयुष्यातला पहिला शब्द आहे आई. आयुष्यातला शेवटचा शब्द आई. आयुष्यातला मध्य आई. आपल्या हाताचं बोट धरून चालायला शिकवते आई. टाकलेलं पाऊल बेटा मागे नाही घ्यायचं, ते सुद्धा शिकवते आई. आयुष्याच्या तिच्या आयुष्यातल्या आपल्या पहिल्या श्वासापासून, कळतंय तुम्हाला महिला मंडळ? आयुष्यातल्या तिच्या आपल्या आयुष्यातल्या आपल्या पहिल्या श्वासापासून तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत अविरतपणे प्रेम करत राहतेली आई आहे. मदर्स डे साजरा करतात पोरं. आईचा स्टेटस ठेवतात, फोटो ठेवतात टीपीला. आईचा दिवस नसतो, मिळालेला प्रत्येक दिवसच आईमुळे असतो. आईचा दिवस साजरा करतात तो एका दिवसापुरता. आम्ही काय साजरा करणार आहे? त्यांना विचारा आई काय असते. जिची माहेरातनं माय मेली ना, तिला फक्त कीर्तन झाल्यानंतर विचारा का जात नाही माहेर. ती म्हणते कुणासाठी जाऊ? ज्या आईसाठी जात होते ती माय उरली नाही, आता नाही जाऊ वाटत. अरे माहेरात आई असावी, पोरगी माहेराला जावी. 70 वर्षाची म्हातारी काठी टेकत येते, भाकरीचे 2 तुकडे आणते, पायऱ्यावर येते, 2 तुकडे उजव्या हाताने एक डाव्या हाताने, एक डाव्या हाताने कडा कडा बोट मोडते. आली माझी डॉक्टरीन, आली माझी वकिलीन. ज्या दिवशी माय मरू दे, अंगावरनं तुकडाही कुणी नाही टाकत. कोण काढतो तुमची दृष्ट? कीर्तन झालं झालं लावा फोन आईला. तिकडनं हॅलो म्हणा, तिकडून माय हॅलो म्हणत. तुमच्या हॅलो म्हणण्यात आईला कळतं माझी पोर आनंदात आहे का दुःखात आहे. काय झालं ग बेटा, तुला कसं कळलं? आई धड 2 असतात राजा, लेकीचं आणि आईचं काळीज एक असतं. कधी मिळेल मुठ बरगासा, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवना आकार. जीवना आकार, जीवना आकार. मला तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतं माझ्या नानीनं. आम्ही नानी म्हणायचो. मागच्या 2 महिन्याखाली आमच्या नानी गेले देवाघरी. मी माझ्या ताईला विचारलं का रडते ग? ताई म्हणली तुला नाही कळायचं. नांदायला जाताना जेवढं पाणी मी चमच्यानं तुळशीला, आई चमच्यानं तुळशीला वाहत होती, तेवढं आपली आई डोळ्यातनं वाया घालवत होती. उगा नाही येत त्यांच्या डोळ्याला पाणी. नांदायाचा तिलेक माय बघती टेकाकड. गेला काळजाचा घड,
डोंगराच्या आड नादाया जातील माय बघती चोरावानी अश्रू ढाळती मोरावानी नादाया जातील सात वाजत कडा कडा दुबळ्या आईसाठी लेक रडती धडा धडा लेक रडती धडा धडा. हातातली पिशवी रिकामी घेऊन जा माहेरला. येताना भरलेली पिशवी, कांदे बटाटे हेसराची चटणी लसूण काय द्यायची गोष्ट आहे ज्या दिवशी माय मरू दे. हातातली पिशवी रिकामी. माझी विनंती आहे 1 किलो सफरचंद न्या आईला, अर्धी पोट खाईल, सगळं देऊन टाकल नातवाला, सांगल 2 किलो सफरचंद आणले माझ्या लेकरान. 500चा शर्ट नाही बापाला, शर्ट 500चा आहे, 2000चा सदरा आणतो म्हणे गावात माझा पोरगा. तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते तिला आई म्हणतात, तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते तिला आई म्हणतात, पण लेकराचा तुटलेला आत्मविश्वास जोडायचं काम करतो ना त्याला बाप म्हणतात. हे लक्षात असा कार्य पांडुरंगा केला शिकावा. सकाळ दंड मानले जनाबाईला, पायामध्ये वेड्या घातल्या, सुळावरती रोवण्याचा प्रयत्न झाला, अलंकार विसरून गेला असे देवा. ज्याचं कुणीच नसतं त्याचा देवा. कुठं गेली तुझी जादूगिरी. खरं सांगतो गुरुजी, ज्याचं कुणी नसतं त्याचा. रात्री आमच्या गुरुवरील अर्जुन महाराज लाड यांचा ऍक्सिडेंट झाला. त्यांची गाडी जर तुम्ही पाहिली फोटो तर त्याचा भुगा झालाय, पण आमच्या गुरुजींच्या केसालाही धक्का नाही लागला. ज्याचं कुणी नसतं त्याचा देव. खरं सांगू सर, आम्ही आमचं तारुण्य अर्पण केले वारकरी संप्रदायाकरता. एखाद्याने विचारलं ना या बोराटे महाराजाला की तू काय दिलं संप्रदायाला? मी ज्ञानोबा तुकोबासाठी संप्रदायासाठी तारुण्य अर्पण केलं आमचं. आमच्या पोरीचा बर्थडे असतो, वाढदिवस असतो, पोरी म्हणते थांबा, नाही थांबताय. आमचा बाप आजार आहे, नाही थांबताय. मग लोक म्हणजे घ्यायचंच नाही तेवढं, आता महिन्याला 60 करता असं आम्हाला कळालं, जायचं नाही कीर्तनाला. आणि आजच जर आलो नसतो तर हे प्रेमाचं नातं आहे. शंभड्यापुरीनं बुट जर चोरला तर नवरदेवाला मेहुणी 21,000 रुपये मागते. तिला तर गुमान देतो मी आम्हाला, आणि वारकऱ्यांची माप काढली जातात. माझी विनंती आहे तुम्हाला, धर्म टिकला तर आपण टिकू, धर्म टिकला तर आपण असू. काय उपयोग आहे आपल्या जगण्याला? धर्म रक्षावया किंवा धर्माचे पालन करणे पाठांतर. जनाबाईच्या समोर सुळाचं पाणी झालं. जनाबाई हसली, देवा अरे अरे इट्या मुळमायेच्या. एक जण म्हणे जनाबाई शिवे येतात तुम्हाला? हो, याच्यापेक्षा चांगले येतात, देऊ का? दे ना. तुझं गेलं मड. अवसान वाटलं जनाबाई. जनाबाई काय तुमचं माहेर ताळगाव तर नाही ना? तुला कसं काय कळलं? मग इतक्या कशा काय चांगल्या शिवाय येतात तुला? मग जनाबाईनं सांगावं, 99 कामं एखाद्या माणसाकरता चांगली केली तर विसरतात लोक, एकदा चुका तेच लक्षात ठेवतात. अरे शिव्या दिलेल्या दिसल्या, भजन का दिसलं नाही? मी भजन केलं, उभा राहोनी अंगणी शिव्या देते दासी जनी, पण जनी सांगे लोका सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजल. आपलं मन मोकळं असावं त्या मारुतीसारखं. एकच उदाहरण देतो, थांबतो, कारण बरेच वेळापासून तुम्ही बसलाय. बसलेले म्हणायला लागले, महाराज 9-11 कीर्तन होतं, तुम्ही 8:45 मंडपात आला, तुम्ही आल्यानंतर तुम्ही पायऱ्या चढून वरती गेला. आम्ही पाहत होतो महाराज, आम्हाला वाटत होतो तुम्ही खाली आल.
साहेब आले होते, साहेबांचं भाषण झालं, आम्ही गप्पमान ऐकलं सगळेजण, आम्ही पुढे बसून होतो. आता वाटतं कीर्तन चालू होईल. बरोबर कीर्तन सुरू केलं. तुम्ही पंचपदीमध्ये वेळ नाही घालवला, अजिबात तुम्ही चाली सुद्धा नाही दिल्या, थेट अभंगामध्ये प्रवेश केला. अभंगाचं पहिलं तर सोडताना तुम्ही 4 मुद्दे सांगितले. महाराज पाणी वा, हळद कुंकू वा, मम आणि मग महाराज तुम्ही सांगून आला. मग कीर्तन झालं, तुमचं 4 मुद्दे सांगितले. पहिल्यांदा प्रल्हाद सांगितला, पुन्हा साम सांगितला. तुम्ही सांगत होता, आम्ही ऐकत होतो. आम्ही तुकाराम ऐकला, आम्ही दगडातला देव ऐकला, आम्ही माणसातला देव ऐकला, आम्ही जनाबाई ऐकली, जनाबाईची भक्ती ऐकली, आम्ही माणसातला माणूस शोधला. कसं वागावं ते कळालं. तरुण पोरांनी कसं वागावं ते सांगितलं, तरुण पोरींनी कसं वागावं ते सांगितलं. जुन्या काळात 20 वर्षापूर्वी तुम्ही घेऊन गेला, तिथून आम्हाला बाहेर घेऊन आला, आता 4थ्या चरणापर्यंत आलाय. मग महाराज असं काय म्हणणं आहे की अजून रात काढायची का? काय तुम्ही 5 मिनिटात झोपायला जा. मी कंटाळून गेलो, मी दररोज 2 कीर्तन करतो, पण मला प्रामाणिक सवय, मी 20-20 खेळणार महाराज. लोक पसारा घालत नाही. तुम्ही पाहिलं असेल, मी कंबर बांधल्यापासून फक्त एकदाच विठ्ठल विठ्ठल भजन घेतले. आता विठोवर पायपर्यंत आलो. एकच दृष्टांत सांगतो, थांबतो, ऐका बरं. हिरण्य मारुती रायाला माता सीतेने एकच प्रश्न केला. 80,000 बायका पाहिल्यास अशोकवनात, सुंदर होत्या का? काय उत्तर द्यायला पाहिजे मारुतीने? मारुती म्हणे हो. आवडल्या का? हो. सांग, एखाद्या बाईकडे बघून तुझ्या मनात काम आला का? मारुती म्हणला, आई अगं कामच रामाचं करत होतो, त्यामुळं कामच नव्हतं तिथं निघून गेला. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजल. मग काय फायदा होतो आमच्या गंगाजलासारख्या चित्तानं? ऐका बरं, शेवटचा धड टाकलाय. 3 ताप आपल्या मागे लागले. आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक. आध्यात्मिक ताप देव भेटेनाच, आधी दैविक वेळ लागलं देवाचं, आधी भौतिक संसाराचा ताप. या संसाराचे पाय किती कराल लबाडी, या संसाराचे पायी. या संसारात काय झालं माहितीये ना? काम आपल्या मागे लागला. कसा लागला ते गाऊनच दाखवतो तुम्हाला. हा काम इतका मागे लागला, इतका मागे लागला, इतका मागे लागला, केवळ
हा सगळे मस्त हुशार आहेत दाडगावातले तुम्ही चौकदार या मी चौकदार सुद्धा गाणार आहे या सगळं आहे माझ्याकडे चौकदार सुद्धा म्हणतो मी हा आतवर माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी Yeah.
अजून म्हणायचं आता तसं 11च्या पुढे काटा गेलं तसं काही चढायला लागेल. हा चोपदार आहे ना मी पूर्ण गातो आता बाबा नाथ महाराजांचा आहे. तुमच्याकडे मराठवाड्यात विदर्भात लोक आवर्जून चिठ्ठ्या देतात तेवढं चोपदार म्हणा. मला चोपदार म्हणायला लावतात पण चोपदार जर नाचले तरच नाही म्हणतो. इकडचे चोपदार नाचले पण इकडचे चोपदार टोकू मोकू बघतोय चांगला. माझ्या चोपदाराचे राणे आकाशी स्वर्ग पाहणे साखरी कोणाची करावी एका जनार्दनी सेवा धरावी. अवतार आहे तो चोपदार आला चोपदार आला चोपदार आला चोपदार आला. आध्यात्मिक अधिदैविक आणि अधिभौतिक हे 3 ताप घालवले त्यांनी. आता एक तुमच्या संसारिकांसाठी उदाहरण देऊ का? एक होता सांगून एक होता नको सांगू. काय सांगू रे? ऐका आता लक्ष द्या झालं थोडं राहील. आध्यात्मिक ताप मागे लागत नाही अधिदैविक ताप मागे लागत नाही पण हा आधिभौतिक ताप आहे ना संसारिक ताप बेकार आहे. आमच्या सरांकडे सुद्धा त्या तापावर इलाज नाही. त्यांच्याकडे सगळे ताप आहे ताप अमुक तमुक पण या तापाचा इलाज नाही. संसारातला ताप उदाहरण आहे का सांगू ना. एका नवऱ्यानं त्याच्या बायकोला 5,000ची साडी आणली. किती हजाराची? फेकली बायकोची तोंडावर तरी रडायला आणून आणलं. त्याच्या पूर्ण नाचवी कुशाल म्हातारी डुचकी मेली तुमची आहे. कधी मरेल ह्याची वाट पाहते मी. उमडीवरती मला शिवाय आणते. विचारला तर केवढ्याच आहे म्हणून नाही बघवायचं. सांगू तरी नका सांगा 300चा आहे म्हणून. तो म्हणला चोपदार शपथ 300च सांगतो. कितीच होतं सांगायचं ठरलं किती रुपयाचं आणि तेवढ्यात म्हातारी आता आलीच. केवढ्याच आहे आय नाही दिसली कधी. मग ती बरोबर आवाज वाढवून मी बी कधी जात नाही सातारला. उगा ते अक्षय दादानं दीपकरावानं नेलं होतं त्यांनी बी त्यांच्या घरी आणले म्हणून मी बी आणले. डॉक्टरने पण आणले कोण नाही आणले सरांनी आणले विचार. बरं कितीच आहे? 300चा आहे. म्हातारीनं लुगडा आता घेतलं. इतकं घेतलं 300ला गंडी तू रे मला आहे तुझ्या गळ्याची शपथ. माय लबाड बोलू नको. खरंच तर खरंच तुझ्या गळ्याची शपथ. म्हातारी हुशार. म्हातारीनं 300 रुपये आणलं त्याच्या हातावर ठेवलं लुगडं उचललं. त्या 300चं सुनबाईला दुसरा आण फिराव दे मला. आधी भौतिक ताप म्हणतात. अरे संपत असतो का? उदाहरण 2 असेच होते. एसटीन निघाले एसटीत बसले आणि ह्यांच्या शेजारी एक गुरी गुरी पान फुलासारखी छान बाई आली. कमरव लेकरू असंच होतं बाळ. लेकरू म्हातारीची दाढीवर कुठं फेटावर. मग तिने डोकं लावलं शिऱ्याचा डबा काढला. एक घास काढायची खा ना पूर्व खायना. मग तिने मंत्र बदलवला. खातो कधी ह्या बाबाला देत नव्हती फक्त म्हणत होती खातो कधी ह्या बाबाला. 2 तास म्हाताऱ्यानं वाट पाहिली नाही दम निघला त्याला. इष्टीत उभा राहिला चालू गाडी. बाई काय काय असेल ते तुमचा निर्णय एका दणक्यात द्या. एकतर तो घास तुमच्या पप्याला तरी द्या नाही तर मला तरी द्या. माझं गाव मागं निघून गेलो. 1 तास झाला इष्टी पुढे आली उठवायचं राहिलं तुमच्या नाव. आधी बहुतेक ताप म्हणतात पण साधूच्या दर्शनानं तुका म्हणे जाती तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती विश्रांती अमृताची
मंडळ बोलत शिवानी कविता धनी वेगळा असेल झालं कीर्तन चांगलं बघा चांगलं राहा 2 तास कीर्तन करायचा माझा अभ्यास असतो आणि म्हणून उशिरा सुरू झाल्यामुळं बरोबर वेळेपर्यंत मी आलो. अगदी या अभंगाचा भावार्थ तुमच्या लक्षात राहावा असा माझा अट्टहास आहे. पण तरी सुद्धा नाही सगळं लक्षात राहिलं तर एकच लक्षात ठेवा, मुखी अमृताची वाणी आणि आपला देह देवाचे कारण. चांगलं वागा चांगलं राहा. 50वं वर्ष साजरं झालं. या ठिकाणी 100वं वर्ष सुद्धा साजरं व्हावं अशा शुभेच्छा मी तुम्हाला सगळ्यांच्या वतीनं देतो आणि थांबतो. माझं गाव नातेपुते. कधी नातेपुते गावाला आला तर भगवान गोपाल कृष्णाचं सुंदर मंदिर उभा राहिलेलं आहे. वर्गणी मागत नाही, चिंता करू नका. या 4 वर्षात जेवढी कीर्तनं केली त्यातून 80 लाखाचं मंदिर उभा केलं. एकही रुपया प्रपंचात वापरला नाही. तुम्ही मला पाहिला असेल युट्यूबला वगैरे माझ्या जीवन परिचयाचा पट जर तुम्ही पाहिला, आम्ही 3च खोल्या आहेत त्याही पत्र्याच्या घरात राहतो. 24 माणसं आहे आम्ही. पण आमचं मंदिर पाहण्यासारखं आहे. आमच्या देवळाला पीओपी घर पत्र्याचं अत्यंत सुंदर मंदिर आहे. धर्माचं काम आहे. मी स्वतः प्राध्यापक होतो. पूर्वी पोरांना शिकवायचो, आता पोरांच्या बापांना शिकवतो. माझे धर्मपत्नी डॉक्टर आहे. त्वचा आणि त्वचा संदर्भातील विकारांवर माझी बहीण आणि माझी बायको या संप्रदायातलं मोठं काम करतायत. विशेष म्हणजे ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याच्याकडून एकही नवा पैसा फी आपल्या हॉस्पिटलमध्ये आकारली जात नाही. फलटण क्षेत्रावर स्पर्श क्लिनिक या नावानं एक क्लिनिक आहे. फक्त विनंती आहे, उपचारापुरती माळ घालून येऊ नका. आजन्म माळकरी व्हा, नाही तर उरलेले पत्रे काढून निघायची पाळी आहे. ज्यांचं सौजन्य ते परमात्मा श्रद्धे आदरणीय अण्णासाहेब दादा अण्णासाहेब निकम आणि परमादरणीय परमश्रद्धे दादासाहेबजी थोरात या दोघांचे आभार मानतो. तुमचा एकही रुपया वाया जात नाही बरं. सौजन्य तुमचा म्हणून सांगतो. आणि सगळ्यांना विनंती आहे, आजपासून तुम्ही माझ्या सगळ्या बहिणी आहात. चिंता करायची नाही, आनंदात राहायचं. जरी तुमच्या नवऱ्याला त्रास दिला, हा भाऊ खंबीर आहे. कीर्तन झाल्यानंतर प्रत्येकीने मला ओवाळायचं बरं. ताट आणायचं, ओवाळायचं, औक्षण करायचं आणि प्रत्येकीने मला 500-500 रुपये ओवाळणी आणून द्यायची आपल्या भावाला. आपण सगळ्या बहिणी भाऊ बरं का. कोणीतरी म्हणा पाया म्हणल्या आधी तरी सांगायचं पैसे घेऊन आलो असतो. नका नाराज होऊ, सोनं असलं तरी टाका. मी काही नाराज होणार. त्यामुळे एकच ग्राम जीवाला आराम असं शुभेच्छा देतो. झालेली सेवा ईश्वराच्या चरणी आपण करून सेवेला पूर्ण करा. विठायला जय.